चालू क्षणाला धनाचा वर्षाव करणारी, डोळ्यात अश्रू आणणारी माता लक्ष्मीची ही कथा दुर्लक्ष करणे म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद गमावणे. माता लक्ष्मीची ही कथा फक्त शांत मनाने श्रवण केल्याने दरिद्री जीवन सुख समृद्धीमध्ये बदलेल. तुझे मोठे पाप दूर करेल. तुझे कितीही मोठे दोष, शत्रू, वाईट शक्ती, कितीही मोठी संकटे मेणबत्तीप्रमाणे वितळून जातील आणि माता लक्ष्मी तुझ्यावर धनाचा वर्षाव करेल. हे माता लक्ष्मी, तुझी ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याची प्रबळ इच्छा पूर्ण कर. त्यांच्यावर मरेपर्यंत तुझ्या कृपेचा वर्षाव होत राहू देत. त्यांना कधीही कशाचीही कमी पडू देऊ नकोस आणि त्यांच्या दुःखी भाग्यात या चालू क्षणाला चमत्कार कर. तथास्तु. भक्तांनो, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या चालू क्षणाला ही कथा 2 भक्तांना शेअर करून आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा. तसेच ही कथा लाईक करून किमान पुढची 7 मिनिटे ऐकत राहा, कारण आजची ही कथा 100% तुमचे जीवन बदलू शकते. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करू. पहाटे पहाटे देवी लक्ष्मीची ही कथा ऐकली तर तुम्ही समजून जा की देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या दारात उभी राहिली आहे. कारण ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या घरातून गरिबी कायमची दूर होते. प्रिय प्रेक्षकांनो, आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही. कारण तुम्ही जी आज ही कथा ऐकणार आहात ती कथा फक्त शब्द नाही, तर ती एक आशीर्वाद स्वरूप आहे. एक असा आशीर्वाद जो तुम्ही ही कथा भक्तिभावाने ऐकलात तर तुमच्या आयुष्यात देवी लक्ष्मीची कृपा कायम होत राहील. जसे की पावसाळ्यातील पाऊस पृथ्वीला सिंचन करतो. शास्त्रात असे म्हटले आहे, जो कोणी सकाळी लवकर भक्तीने देवी लक्ष्मीची कथा ऐकतो त्याच्या आयुष्यात धन, सौभाग्य आणि आनंदाचा वर्षाव होतो. असे म्हटले जाते की सकाळी सांगितलेली शुभ कथा एखाद्या व्यक्तीच्या नशिबाला सोनेरी बनवते. सकाळ ही फक्त झोपेतून उठण्याची वेळ नाही, तुमच्या नशिबाला जागृत करण्याचा हा काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा विश्वातील प्रत्येक ऊर्जा सक्रिय होते आणि देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते. जो मनुष्य यावेळी देवी लक्ष्मीचे स्मरण करतो, जो त्यांच्या नावाचा जप करतो, जो त्यांच्या चरणांपाशी मनापासून नतमस्तक होतो, त्यांच्या आयुष्यात कधीही दारिद्र्य येत नाही. शास्त्रात असे सांगितले आहे की लक्ष्मी चंचल नारी परंतु भक्तस्त्रीत्वम रजती, म्हणजेच लक्ष्मी चंचल असते पण खऱ्या भक्ताच्या घरी ती स्थिर असते. पण ही स्थिरता तेव्हाच येते जेव्हा आपण आपल्या आयुष्यात सत्य, नम्रता आणि भक्ती यांना स्थान देतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहोत जी फक्त ऐकल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे धन, आनंद आणि सौभाग्य आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होते. ही कथा आहे देवी लक्ष्मीची अद्भुत कथा, जी सांगते की संपत्ती केवळ तिजोरीमध्ये नाही तर आपल्या कृतींमध्ये आणि संस्कारांमध्ये असते. प्रिय भक्तांनो, आज जेव्हा तुम्ही ही कथा ऐकता तेव्हा फक्त कानांनीच नव्हे तर मनापासून ऐका. कारण ही कथा केवळ भाग्य बदलत नाही तर मनालाही शुद्ध करते. ज्या घरात सकाळी ही कथा ऐकली जाते त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तिथे दिव्याची ज्योत नेहमीच तेवत राहते आणि तेथील लक्ष्मी म्हणजेच सुखशांती आणि समृद्धी कधीही संपत नाही. म्हणून जर तुम्हालाही वाटते की तुमच्या घरात पैशांचा पाऊस सुरू व्हावा, तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात, तुमच्या कुटुंबात नेहमीच समृद्धी यावी, तर ही कथा पूर्ण भक्तिभावाने ऐका. सहमत असाल तर होय, मी ही कथा शेवटपर्यंत ऐकेन असे टाईप करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा. कारण देवी लक्ष्मी स्वतः म्हणते, सकाळी सकाळी माझी ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या घरी मी रोज राहते. तर चला, तुमचे मन शांत करा,
तुमचे विचार शुद्ध करा आणि देवी लक्ष्मीच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन ही अद्भुत कहाणी सुरू करूया. शास्त्रात असे सांगितले आहे की लक्ष्मी चंचल नारी परंतु भक्तस्त्रीत्वम रजती, म्हणजेच लक्ष्मी चंचल असते पण खऱ्या भक्ताच्या घरी ती स्थिर असते. पण ही स्थिरता तेव्हाच येते जेव्हा आपण आपल्या आयुष्यात सत्य, नम्रता आणि भक्ती यांना स्थान देतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहोत जी फक्त ऐकल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेमुळे धन, आनंद आणि सौभाग्य आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होते. ही कथा आहे देवी लक्ष्मीची अद्भुत कथा, जी सांगते की संपत्ती केवळ तिजोरीमध्ये नाही तर आपल्या कृतींमध्ये आणि संस्कारांमध्ये असते. प्रिय भक्तांनो, आज जेव्हा तुम्ही ही कथा ऐकता तेव्हा फक्त कानांनीच नव्हे तर मनापासून ऐका, कारण ही कथा केवळ भाग्य बदलत नाही तर मनालाही शुद्ध करते. ज्या घरात सकाळी ही कथा ऐकली जाते त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. तिथे दिव्याची ज्योत नेहमीच तेवत राहते आणि तेथील लक्ष्मी म्हणजेच सुखशांती आणि समृद्धी कधीही संपत नाही. म्हणून जर तुम्हालाही वाटते की तुमच्या घरात पैशांचा पाऊस सुरू व्हावा, तुमच्या व्यवसायात, तुमच्या कामात, तुमच्या कुटुंबात नेहमीच समृद्धी यावी, तर ही कथा पूर्ण भक्तिभावाने ऐका. सहमत असाल तर होय, मी ही कथा शेवटपर्यंत ऐकेन असे टाईप करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा. कारण देवी लक्ष्मी स्वतः म्हणते, सकाळी सकाळी माझी ही कथा ऐकणाऱ्या भक्ताच्या घरी मी रोज राहते. तर चला, तुमचे मन शांत करा, तुमचे विचार शुद्ध करा आणि देवी लक्ष्मीच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन ही अद्भुत कहाणी सुरू करूया. परंतु या दिव्य कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व भक्तांना हात जोडून विनंती करते की कृपया ही कहाणी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने शेवटपर्यंत जरूर ऐका. कारण गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की जो कोणी धार्मिक, आध्यात्मिक किंवा प्राचीन कथा मध्यभागी सोडून देतो तो नकळत एका गंभीर पापाचा भागीदार बनतो. अपूर्ण कथा केवळ अपूर्णच नसते, ती एका अपूर्ण त्यागासारखी असते जी यज्ञाला अपवित्र करते आणि पुण्याचे पापात रूपांतरित करते. म्हणून जर तुम्ही खरे भक्त असाल, तुमच्या हृदयात खरी भक्ती असेल तर कृपया ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. तसेच हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. कारण जिथे जिथे माता लक्ष्मीचे नाव येते तिथे तिथे अधर्माचा नाश होतो, धार्मिकतेची स्थापना निश्चित होते. तर प्रिय प्रेक्षकांनो, आता कशाचाही विलंब न करता आजची अद्भुत, दुर्मिळ आणि आत्म्याला भिडणारी कहाणी सुरू करूया, जी केवळ ऐकण्यासाठी नाही तर त्या आयुष्यात प्रत्यक्षात आणण्यासाठी आहे. ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा भारताच्या पूर्व भागात वर्धनीपुरम नावाचे एक सुंदर आणि धार्मिक राज्य होते. तेथील राजा होता ब्रह्मदत्त, न्यायप्रिय, धार्मिक आणि भक्तांचे आश्रयदाते. त्यांच्या राज्यात कशाचीही कमी नव्हती, ना अन्नाची, ना संपत्तीची आणि नाही सुखशांतीची. पण मुलबाळ नसल्या कारणाने राजाचे मन दुःखाने भरले होते. 6 राण्या असूनही अनेकदा मुलं नसल्यामुळे त्याचे मन उदास होत असे. एके दिवशी परमेश्वराचे नाव घेत तो जंगलात शिकारीच्या प्रवासाला निघाला. परत येताना तो एका गावातून येत असताना देवाच्या कृपेने त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलला. एका जुन्या झोपडीजवळ त्याला एक मुलगी दिसली. उन्हाने जळत असलेला तिचा चेहरा, विस्कटलेले तेच तिचे केस, चिखलाने माखलेले तिचे शरीर, परंतु त्या साधेपणात एवढे तेज आणि दिव्यता होती की राजा तिथेच अडखळला. ती कोणत्या तरी साध्या शेतकऱ्याची मुलगी वाटत होती, पण तिच्यात काहीतरी अलौकिक तेज होते. राजा तिच्याकडे पाहतच होता, जणू काही वेळ थांबला होता आणि हृदयात गोंधळ चालू होता. राजाने ताबडतोब आपल्या सैनिकांना या मुलीची चौकशी करण्याचे आदेश दिले. काही वेळाने सैनिक
ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्या एका वृद्ध ब्राह्मणाला घेऊन आले. राजाने हात जोडून विचारलं, तुम्हाला या मुलीबद्दल काय माहिती आहे का? ब्राह्मणाने उत्तर दिले, महाराज, या मुलीचे नाव शिवकर्णी आहे. ही मुलगी अधिकच पुण्यवान आणि भाग्यवान आहे. हिची कुंडली सांगते की हिच्या गर्भातून जुळे मुले जन्माला येतील. एक मुलगा आणि एक मुलगी असेल, आणि तो मुलगा असा असेल की ज्याच्या कपाळावर चंद्र असेल आणि तळहातावर तारे असतील. राजाच्या डोळ्यात एक प्रकाश पडला. त्याने थोडाही विलंब केला नाही. यात काहीच शंका नव्हती. त्याच दिवशी त्याने शिवकर्णीशी लग्न केले आणि तिला राजवाड्यात आणले. पण राजवाड्यातील इतर राण्या या नवीन लग्नावर आनंदी नव्हत्या. त्या मत्सर आणि द्वेषाने भरल्या होत्या आणि कठोरपणाने बोलू लागल्या. पण आता राजा फक्त देवाच्या चिन्हांचा आणि भविष्यातील उज्ज्वल मुलाचा विचार करत होता. त्या रात्री जेव्हा राजाने पहिल्यांदा शिवकर्णीच्या खोलीत प्रवेश केला, तेव्हा ती नम्रपणे डोळे मिसकावून उभी होती. पूर्वी शेतात फिरणारी मुलगी आता राजवाड्याच्या संगमरवरी जमिनीवर उभी होती. तिचे पाय भीतीने आणि संकोचाने थरथरत होते. राजा करुणेने म्हणाला, हे राणी, मी तुझ्याशी लग्न केले कारण तुला अशी मुले मिळण्याची शक्यता आहे जी या राज्याला उज्ज्वल भविष्य देतील. कपाळावर चंद्र आणि तळहातावर तारे असलेला एक मुलगा माझा पूर्ण विश्वास आहे. देवाच्या कृपेने तू या राज्याला एक कुलदीप देशील, ज्याची मी खूप वर्षापासून प्रार्थना करत होतो. एवढे बोलून राजाने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. शिवकर्णीच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती दबलेल्या आवाजात म्हणाली, हो महाराज. वेळ निघून गेला आणि लवकरच शिवकर्णीच्या कोमल डोळ्यात मातृत्वाची चमक दिसू लागली. मुलाच्या आगमनाचा आनंद संपूर्ण राज्यात पसरला होता. परंतु राजाला एका तातडीच्या सरकारी कामासाठी प्रवास करावा लागला. तो निघताना त्याने शिवकर्णीला त्याच्या दालनात बोलवले आणि तिला एक पवित्र वस्तू दिली, एक जादूची घंटा. राजा म्हणाला, हे राणी, ही घंटा तुझ्याकडेच राहील. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की तुझ्या मुलाचा जन्म जवळ आला आहे, तेव्हा ती वाजव. मी कुठेही असेन, पण त्याच क्षणी मी तुझ्यापाशी पोसेन. पण लक्षात ठेव, विनोदाने किंवा कोणत्याही कारणाशिवाय कधीही ती वाजवू नकोस. शिवकर्णीने आदराने डोके टेकवले आणि म्हणाली, जशी तुमची आज्ञा महाराज. ती घंटा घेऊन आतमध्ये निघून गेली. पण ही भेट फक्त त्यांच्यामध्येच राहिली नाही. राजवाड्यातील इतर राण्या, ज्यांना आधीच शिवकर्णीचा हेवा वाटत होता, त्या खोलीबाहेर हे सर्व ऐकत होत्या. आता जेव्हा त्यांना कळलं की राजाने तिला घंटाच्या रूपात श्रद्धा आणि जबाबदारीचे एक अमूल्य भेट दिली आहे, तेव्हा त्यांचा राग आणि मत्सर आणखीनच तीव्र झाला. त्यांनी त्याच दिवशी एक भयानक कट रचला. काही काळानंतर जेव्हा शिवकर्णी तिच्या खोलीत विश्रांती घेत होती, तेव्हा सर्व राण्या तिच्या खोलीकडे निघाल्या. जेव्हा दासी आली आणि त्यांना राण्या येत असल्याचे सांगितले, तेव्हा भोळी भाबडी शिवकर्णी लगेच उभी राहिली आणि भक्ती व नम्रतेने त्यांचे स्वागत केले. पट्टण राणी हसली आणि हळुवारपणे म्हणाली, अगं ताई, ही सजावट, हा थाटामाट का? तू आता आमची स्वतःची बहीण आहेस. दुसरी राणी ही प्रेमाने म्हणाली, लाजू नकोस, आम्ही सर्व तुझ्या मोठ्या बहिणी आहोत. काही काळासाठी ही भावना निष्पाप शिवकर्णीच्या मनात स्थिरावली. कदाचित राण्यांचे मन आता गोड झाले असेल. तिला वाटलं की ते आता खरोखर तिच्यावर प्रेम करू लागले आहेत आणि ती त्यांच्या बोलण्यात फसली. तेव्हा पट्टराणी तिच्या आणखी जवळ गेली. तिने गोड आवाजात विचारले, मी ऐकलं आहे की राजाने तुम्हाला जादूची घंटा दिली आहे. शिवकर्णीने अगदी सोप्या भाषेत उत्तर दिले, हो, त्यांनी ही घंटा मला दिली आहे. मग दुसऱ्या राणीने विचारले, राजा घंटा वाजताच तुमच्याकडे येतात, हे खरोखर खरे आहे का? शिवकर्णीने निष्पापपणे उत्तर दिले, हो, त्यांनी तर असंच सांगितलं आहे. हे ऐकून पट्टराणी हसूनच बोलली, अगं वेडे,
तू अजून लहान आहेस म्हणून राजाने तुला धीर देण्यासाठी हे सांगितलं असेल. हे कसे शक्य आहे की घंटा वाजते आणि राजा उडून येतो? हे बोलल्यानंतर सर्व राण्या एकत्र जोरजोरात हसायला लागल्या. शिवकर्णी शांतपणे डोके खाली करून उभी राहिली. सर्वजण तिच्या निरागसतेवर हसले, पण तिने कोणालाही काहीच सांगितलं नाही. मग एक राणी तिच्या डोळ्यात खोडसाळपणा घेऊन म्हणाली, अगं, एकदा घंटा वाजवण्याचा प्रयत्न कर आणि पहा, जर राजा खरोखर येतील तर आपण हे खरे आहे असे मानू. फक्त एकदा प्रयत्न तरी कर. शिवकर्णीला थोडासा संकोच वाटला. ती बोलणारच होती की दुसरी राणी म्हणाली, अगं, तू आमच्यासमोर वाजवणार नाहीस. जर राजा खरोखर आले आणि आम्हाला पाहिले तर तो म्हणेल की राण्यांनी छोट्या राणीला दूध पाजायला सुरुवात केली. त्या सर्व हसत बाहेर पडल्या, पण त्यांचे शब्द गोंधळलेल्या स्वरूपात मागेच राहिले. भोळ्या शिवकर्णीचे मन आता अस्वस्थ होत राहिले. तिला आतून आता एक जिज्ञासा वाटू लागली. खरोखर राजा येतील का, की हे एक फक्त सांत्वन होतं? तिने खूप हळू घंटा बाहेर काढली, त्याकडं पाहिलं. मग थरथरत्या हातांनी तिने हळुवारपणे घंटा वाजवली आणि पुढच्या क्षणी जणू वाऱ्याची दिशा बदलली तसे हवेत एक हलकासा थरकाप उडाला आणि राजा ब्रह्मदत्त तिच्या समोर आला. शिवकर्णीचा श्वास थांबला आणि तिचे डोळे विस्फारून पाहतच राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता की हे खरं आहे. तिने घाबरून म्हटले की ते फक्त असंच होतं. राजा थोडा गंभीर झाला आणि म्हणाला, बघ, आत्तापासून विनाकारण घंटा वाजवू नकोस. हा खेळ नाही. आणि मग पुढच्याच क्षणी तो हवेत गायब झाला. दुसऱ्या दिवशी सूर्याची पहिली किरणे राजवाड्याच्या दगडांवर पडली होती तेव्हा राण्या पुन्हा शिवकर्णीच्या खोलीत आल्या. चेहऱ्यावर खोटं हसू आणि मनात मात्र नवीन कटकारस्थाने. पट्टराणीने विचारले, तू काल घंटा वाजवली होतीस का? शिवकर्णीने हळूच मान हलवली आणि सरळ म्हणाली, हो, आणि राजा खरोखरच आले होते. एक राणी कपाळावर आट्या पाडत म्हणाली, ते जवळच असावे म्हणूनच ते आले असावे. आता बातमी अशी आहे की ते ताम्रलिप्तला पोहोचले आहेत. तुला माहीत आहे का ताम्रलिप्त कुठे आहे? शिवकर्णीने भोळेपणाने मान हलवून सांगितले की नाही, मला माहीत नाही. दुसऱ्या राणीने सांगितले, समुद्राच्या काठावर खूप दूर अनेक दिवसांच्या अंतरावर आहे. आता जर तू घंटा वाजवलीस तर कोणीही येणार नाही. राजाने आता तुला पाठ फिरवली आहे. त्यांच्या शब्दांनी निष्पाप शिवकर्णीच्या मनात भीतीचे बी पेरले गेले. मग पट्टराणीने हात वर करून सर्वांना शांत केले आणि हसत हसत म्हणाली, आता थांबा आणि मुलीला जास्त घाबरवू नका. घंटा तिची आणि मर्जीवन तिचीच. सर्व राण्या हसत हसत बाहेर पडल्या, पण त्यांचे शब्द काट्यांसारखे टोचत होते. आता निष्पाप शिवकर्णी जाऊन राजवाड्याच्या एका जुन्या कोपऱ्यात त्याच भीतीने बसले की आता पुन्हा तीच चूक करू की नको. पण तिच्या हृदयात भीतीची छाया अधिकच गडद झाली होती. राण्यांच्या विषारी शब्दांचा परिणाम होत होता. तिने थरथरत्या हातांनी घंटा उचलली आणि आतील गोंधळ, भीती आणि आशेने पुन्हा वाजवली. पुढच्याच क्षणी असे वाटले की वेळ थांबली आहे आणि राजा ब्रह्मदत्त पुन्हा एकदा दिव्य तेजाने प्रकट झाला. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर दया नव्हती तर राग होता. तो कडक आवाजात म्हणाला, राणी, मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं की अशी घंटा वाजवू नको. त्याच्या आवाजात गंभीरता आणि कठोरता होती. शिवकर्णी थरथरत म्हणाली, मला भीती वाटली होती. मला वाटले होते की तुम्ही येणार नाही. राजाच्या डोळ्यात आता रागाची आग होती. मग तुला माझ्यावर विश्वास नाही का? त्याने कठोर स्वरात विचारलं. शिवकर्णी घाबरून बोलली, नाही महाराज, असं काही नाहीये. मी पण तिला तिचं वाक्यही पूर्ण करता आलं नाही जेव्हा राजा रागाने म्हणाला, आता तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा घंटा वाजवा, आम्ही येणार नाही. असं म्हणत तो हवेत गायब झाला. कोपऱ्यात बसलेल्या राण्या मंद हसल्या. त्यांचा कट यशस्वी झाला.
वेळ निघून गेला आणि संपूर्ण राज्य ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस आला. शिवकर्णीच्या प्रसूती वेदना सुरू झाल्या. थरथरत्या हातांनी तिने एकदा, नंतर दोनदा, नंतर अनेक वेळा घंटी वाजवली, पण राजा आला नाही. राण्यांना सगळं समजलं होतं. त्यांनी खोट्या विधींचा बहाणा केला आणि म्हटलं की बाळंतपणापूर्वी राणीला राजवाड्याबाहेर झोपडीत राहावं लागतं, ही एक राजेशाही परंपरा आहे. त्यांनी शिवकर्णीला जवळच्या जीर्ण झोपडीत पाठवलं. थोड्याच वेळात वेदना तीव्र झाल्या आणि शिवकर्णी बेशुद्ध पडू लागली. राण्यांनी आधीच सुईणीला सगळं काही समजावून सांगितलं होतं आणि त्या स्वतः राजवाड्यात परतल्या. आता झोपडीत फक्त सुईण आणि शिवकर्णीच होत्या. आणि मग जणू देवाची भविष्यवाणी पूर्ण झाली. शिवकर्णीने जुळ्या मुलांना जन्म दिला. एक सुंदर मुलगी आणि कपाळावर चंद्र आणि तळहातावर तारे असलेला एक तेजस्वी मुलगा. हे पाहून सुईणीला धक्का बसला आणि तिने लगेच राण्यांना कळवले. राण्या आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम नाही तर क्रूरता होती. त्यांच्या डोळ्यात धूर्तता आणि कठोरता होती. त्यांनी सुईणीला या मुलांना कुठेतरी घेऊन जाण्याचा आणि त्यांना नाहीसे करण्याचा आदेश दिला. सुईण काहीच बोलली नाही. दोन्ही मुलांना टोपलीत ठेवले आणि झोपडीतून बाहेर पडली. दरम्यान शिवकर्णी अजूनही बेशुद्ध होती. एक आई जिला माहीतही नव्हतं की तिची कुशी आता रिकामी झाली आहे. राण्या शांतपणे आत आल्या आणि तिच्या शेजारी 2 कुत्र्याची पिल्ले ठेवण्यात आली. काही वेळाने जेव्हा शिवकर्णीला शुद्ध आली तेव्हा तिचे डोळे अंधुक झाले, पण तिने समोर जे पाहिले ते तिच्या आत्म्याला हादरवून टाकणारे होते. 2 सुंदर मुलांऐवजी 2 कुत्र्याची पिल्ले तिच्या शेजारी पडली होती. राण्या आत उभ्या होत्या. जेव्हा त्यांनी पिल्ले ठेवली तेव्हा एका राणीने हळुवारपणे बाहेर उभारून बोलू लागली, तर ही आहेत हिने जन्म दिलेली मुले. तेव्हा दुसरी राणी डोळे फिरवून बोलू लागली, आता राजा स्वतःहून बघेल आणि समजून जाईल की ही राणी नाही, कोणीतरी अपशकुनी आहे. त्याच क्षणी वारा वळला आणि दारावर जड पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. राजा ब्रह्मदत्त स्वतः आला होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक गडद सावली होती. जेव्हा त्याला राणीने हाक मारली तेव्हा तो का आला नाही याचा त्याला अंतर्मनात त्रास होऊ लागला. राजाची पावले थांबली. त्याने झोपडीत पाहिले आणि राणीजवळ 2 पिल्ले पडलेली दिसली. राजा स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले. हे काय आहे? तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले. राणी हसली आणि व्यंगात्मक स्वरात म्हणाली, तुमच्या राणीने ही मुले दिली आहेत. राजाच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली. राणी, हे काय आहे? शिवकर्णी, जी अजूनही वेदना आणि गोंधळात होती, ती रडत म्हणाली, मला माहीत नाही महाराज, ते माझ्याकडे कसे आले, मला काहीच आठवत नाही. तेवढ्यात दुसरी राणी कठोर आवाजात म्हणाली, ही मुले कुठून येतील? हिनेच तर जन्म दिला आहे. नाही, हे खरे नाही. शिवकर्णी थरथरत कापत म्हणाली, पण कोणीही तिचे ऐकायला तयार नव्हते. दुसरी राणी नाक आणि भुवया उंचावत म्हणाली, महाराज, ही राणी नाही, ती एक अशुभ स्त्री आहे, जिने राजवाड्याच्या वंशाला कलंकित केले आहे. राजा ब्रह्मदत्तचा चेहरा आता खूप रागीट झाला. त्याचा आवाजही कठोर आणि जड झाला. हे कपटी स्त्री, आत्ताच माझ्या राजवाड्यातून बाहेर पड. महाराज, शिवकर्णीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती खाली पडली आणि म्हणाली, महाराज, माझ्या ऐका. पण राजाने दासींना कडक आदेश दिले, या महिलेला राज्यातून हाकलवून लावावे, तिला आत्ताच हाकलवून लावावे. राण्या हसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील वर्षानुवर्ष असलेले मत्सर आणि गोडवा निर्माण करत होते. त्यांची योजना पूर्ण झाली होती आणि सुईणीने दोन्ही दैवी मुलांना एका टोपलीत ठेवले आणि त्यांना दूर घेऊन गेली. वाटेत तिला एका तरुणाचे घर दिसले, जिथे एका बैलगाडीवर मातीची मडके रचली होती, जे भट्टीत शिजवण्यासाठी तयार होते. सुईणीच्या डोळ्यात एक वाईट चमक आली. तिने विचार केला, या मुलांना संपवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग असेल.
जर मी त्यांना रिकाम्या मडक्यात घालून भट्टीत टाकले तर कुणालाही काहीच कळणार नाही. मग तिने कुंभाराला त्याच्या पत्नीशी बोलताना पाहिले. कुंभाराने थकलेल्या आवाजात म्हटले, आधी जेवण जेवतो आणि मग शांत झोपतो. कुंभाराने चाक बाजूला ठेवले आणि म्हणाला, संध्याकाळी मी या चुलीवर सर्व काही शिजवीन. मला स्वयंपाक करायचा आहे, पण या म्हातारपणात हे सर्व आता जड वाटते. त्याने कपाळावरचा घाम पुसताना हे सांगितलं. त्याची पत्नी हसत हसत म्हणाली, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू म्हातारा झाला आहेस. आता तू थोडे कमी काम करावे, पण नाही, प्रत्येक वेळी तू तरुण होण्यासाठी निघतोस. उन्हात भाजलेल्या अंगणात उभा असलेला कुंभार थोडासा सरळ झाला, जणू काही एखादा योद्धा युद्धभूमीत प्रवेश करण्यापूर्वी आपली कंबर सरळ करतो. तो म्हणाला, अगं, मी अजून वयस्कर कुठे झालोय? मी अजून 50 वर्षाचाही झालो नाही. आणि वयस्कर माणसे 60 वर्षाचे झाले तरीही महान गोष्टी करतात. ऐकले आहे का? जवळच मडकी सुकवत असलेली त्याची पत्नी वळली आणि म्हणाली, कदाचित असतीलही, पण तू तर आधीच असा दिसतोस की 60 वर्षाचेही तुला बाबा म्हणतील. तू कधी स्वतःला आरशात पाहिले आहे का? कुंभाराने त्याच्या छातीवर थाप मारली आणि त्याचे हास्य रोखले. लहानपणी मी न थांबता 100 बैठका मारायचो. त्याची पत्नी त्याला टोमणा मारत म्हणाली, हो हो, आणि ऐकूनच माझ्याकडे फक्त 1.5 फासळ्या होत्या. तुझ्यासारख्या व्यक्तीला पाहून झाडावर बसलेला माकडही खाली पडायचा. तो हसला आणि म्हणाला, मी माझ्या तरुणपणी खूप देखणा होतो. त्याच्या पत्नीने त्याला पुन्हा टोमणे मारले. तो काळ कधी होता? मी फक्त ज्युरी असलेले देखणे पुरुष पाहिले आहेत. रागाने अनुकरण करत कुंभार म्हणाला, तू माझे सर्व रक्त शोषून घेतले आहेस आणि आता निंदा करतेस. त्याची पत्नी हसत हसत म्हणाली, बरोबर म्हणालास, मी तुझे रक्त शोषून घेते आणि आत्ताही तेच करते. जसे की एक मच्छर भिनभिन करतो तसेच तुम्ही. परंतु तू काय आहेस? एक माशी आहेस. एकदा चिकटल्यावर सोडून जायचं नावही घेईना. कुंभार हसत हसत म्हणाला, जा, तुला हे पुरे झाले. आता आज जाऊया. उन्हात उभे राहून वितळून जाशील. त्याची पत्नी भांडी उचलताना हसत म्हणाली, मी दिवसभर उन्हात राहू शकते. मी तुझ्यासारखी म्हातारे झाली नाही अजून. कुंभार हसत म्हणाला, आधी स्वतःकडे बघ. तू म्हातारा म्हणून हाक मारत आहेस मला. तू माझ्याच वयाची आहेस. त्याची पत्नी हसत म्हणाली, तू अगदी बरोबर बोलत आहेस. म्हाताऱ्या माणसाची बायको म्हातारीच असणार. गोष्टींमध्ये ऐकले होते की स्वर्गातील अप्सरा देखील म्हाताऱ्या ऋषीमुनींबरोबर विवाह करत होत्या. देवाने मला उलटेच दिले. अप्सराच्या जागी कुंभारीन दिली. कुंभार हसत हसत म्हणाला, आणि तू कोणत्या प्रकारची सुंदरी आहेस? हो, तू नक्कीच संकटाची देवी आहेस. आता लवकर जेवण बनव, नाहीतर तुझा तरुण नवरा भुकेने चक्कर येऊन पडेल. त्याची बायको हसली, तुमचे तारुण्य कुठे गेले? दुपारी 2 वाजता तुम्हाला भूक का लागते? तरुणांना भूक लागत नाही का? कुंभार हळूहळू डोळे चोळत म्हणाला, मला आता झोप येत आहे. त्याची बायको हसत म्हणाली, ठीक आहे, मी जेवण वाढते. ये माझ्या राजाबाबू. आणि दोघेही हसत भांडण करत घरात गेले. थोड्या वेळाने दोघेही झोपेतून उठून बाहेर आले. कुंभाराची नजर मडक्यांवर पडली. ती मडकी इतकी सुंदर आणि चमकदार होती की एखादा देव त्यांना आपल्या हाताने बनवून गेला असेल असे वाटत होते. कुंभाराला धक्का बसला. मी चूलही पेटवली नाही, मग या गोष्टी कशा शिजल्या? बायकोलाही धक्का बसला आणि ती म्हणाली, ही चमक कुठून आली? कुंभार विचारात हरवला होता. मग एका मडक्यातून एक हलका निळा प्रकाश बाहेर आला, जणू रात्रीचे तारे त्यात बांधलेले आहेत. तो हळुवारपणे म्हणाला, बघ, या मडक्यातून प्रकाश येत आहे. दोघेही धावत त्या मडक्याजवळ पोहोचले. कुंभाराने ते मडके उचलताच त्याचा श्वास थांबला. त्या मडक्यात एक लहान मूल होते. त्याच्या लहान कपाळावर दसऱ्याचा चंद्र चमकत होता आणि त्याच्या तळहातावर आकाशाच्या सावलीसारखे 2 लहान तारे होते. बायकोचे ओठ थरथरले. अरे देवा, हे मूल या मडक्यात कसे काय? कुंभाराने लगेच दुसरे मडके उचलले. यावेळी त्यात एक लहान मुलगी होती, जी झोपेत हसत होती.
बायको कुजबुजली आणि म्हणाली, ही मुलगी ही या मडक्यातून मिळाली आहे, ती किती सुंदर आहे. कुंभार दोन्ही मुलांकडे पाहत राहिला. इतकी सुंदर, इतकी शांत, इतकी दिव्य, जणू काही स्वर्गातून एखादी निर्मिती येऊन मातीत स्थिरावली आहे. तो म्हणाला, मला वाटतं की ही दोघं जुळे बहीण भाऊ आहेत. त्याच्या आवाजात आश्चर्य होतं, भीतीही होती, पण विश्वासही होता. त्याची पत्नी हळुवारपणे म्हणाली, हो, तू बरोबर बोलत आहेस, पण आता माझ्या मांडीवर 2 सूर्य उगवले आहेत. एकाच्या कपाळावर चंद्र आहे आणि दुसरी त्या चंद्राच्या प्रकाशात ताऱ्यासारखी चमकत आहे. कुंभार कधी मुलाच्या कपाळाकडे, कधी त्या मडक्याकडे पाहत असे आणि मग हळुवारपणे म्हणाला, असे दिसते की हे मडके चंद्रप्रकाशाने शिजले असावे. बघ, ते दिवसाही चमकतात, रात्री संपूर्ण अंगण उजळून निघेल. त्याच्या पत्नीची नजर त्या लहान मुलीवर पडली. ती म्हणाली, ही खूप सुंदर आहे. जसे की एखाद्या चित्रकाराची कल्पना असावी तसे दोघे त्या क्षणी विसरूनच गेले की ही मुले कुठून आली आणि ती कोण आहेत. कुंभार हळू आवाजात म्हणाला, आम्ही या मुलाचे काय करायचे. एका क्षणासाठी तिथे शांतता पसरली. मग त्याची पत्नी सहज म्हणाली, आपण त्यांना आपल्यासोबत ठेवू, त्यांना आपली मुले बनवू. आपल्या म्हातारपणात कोण आधार देईल. हेच आपले एकमेव आधार आहेत. कुंभार थोडासा संकोचला आणि बोलला, पण ते आपले नाहीत. त्याची पत्नी प्रेमाने म्हणाली, तर काय झालं. जर त्यांचे आईवडील त्यांना शोधत असतील तर त्यांनी त्यांना अशा मडक्यात का सोडले असते. कुंभार गप्प बसला, नंतर मंद हसला आणि म्हणाला, आपण त्याचे नाव चंद्रललाट ठेवू. त्यांच्या कपाळावर चंद्र आहे, नाही का. त्याची पत्नी प्रेमाने म्हणाली, आणि तिचे नाव तारिका असेल, चंद्राची बहीण. कुंभार हसला, अरे तू त्यांना विद्वान असल्यासारखे नाव देत आहेस. मग अचानक तो गंभीर झाला, पण आपण लोकांना काय सांगायचं. आपल्याला ही मुले कशी मिळाली. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कोण ओळखते आपल्याला इथे. या गावात येऊन आपल्याला 1 महिनाही झाला नाही. जे कोणी विचारेल त्यांना सांगायचे, देवाने पाठवून दिले आहेत. जसे की मातीपासून मडके बनतात तसेच मुलेही नशिबाने भेटतात. कुंभाराने होकारार्थी मान हलवली. मग म्हणाला, चंद्राच्या कपाळावर कापड बांधतो, जेणेकरून कोणीही तो चंद्र पाहू नये, नाहीतर बातमी पसरेल. त्याच्या पत्नीने दोन्ही मुलांना मिठी मारली आणि म्हणाली, माझ्या लाडक्यांनो, माझ्या डोळ्यातील तुम्ही चंद्रतारे आहात. कुंभाराने थकलेले हात पत्नीच्या खांद्यावर ठेवले आणि त्या 2 छोट्या जीवांना बघितले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते अश्रू फक्त आनंदाचे नव्हते, ते आधीच पूर्ण झालेल्या अपूर्ण जीवनाचे अश्रू होते. आता त्यांच्यासाठी झोपडीस त्यांचा राजवाडा होता आणि सारी संपत्ती म्हणजे त्या मुलांचे हसणे होते. चंद्रललाट आणि तारिका 2 नावाची 2 रोशनी, जी रोज सकाळी त्या अंगणात आई बाबा म्हणून देवाचा आशीर्वाद बनत होती. कुंभार जेव्हा मडकी बनवत असायचा तेव्हा चंद्र आणि तारिका रांगत त्याच्यापाशी येत असायचे. आता ते ओल्या मातीला खेळण्यासारखे मानत होते. चंद्र नेहमीप्रमाणे थोडा हट्टी होता. कधीकधी तो मडकी उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि तारिका त्याचे अनुकरण करायची. थोड्याच वेळात दोघेही डोक्यापासून पायापर्यंत चिखलात माखायचे. मग कुंभारीण धावत यायची आणि त्यांना खोट्या रागाने रागवायची. नंतर हसत हसत दोघांनाही आपल्या मांडीवर घ्यायची. हेच त्यांचे जीवन होते आणि हेच त्यांचे छोटेसे जग होते. आता कुंभार जास्त मडकी बनवत नव्हता. त्याला पैशाची नव्हे तर वेळेची किंमत होती आणि तो प्रत्येक क्षण त्याच्या लाडक्या मुलांसोबत घालवू इच्छित होता. दिवस संपत असे. जेव्हा चंद्र आणि तारा झोपी जायचे तेव्हा दोन्ही पालक शांतपणे बसून त्यांच्याकडे पाहत असत, जणू काही देवाने निर्माण केलेल्या सर्वात सुंदर पुतळे बघत असावे. चंद्राच्या कपाळावर चमकणारा चंद्र आता एक गूढ बनला होता. तो नेहमी कापडाने झाकलेला असायचा
आणि त्या बाळाला सांगण्यात आलं होतं की खरे राजकुमार नेहमीच डोक्यावर टोपी घालतात. त्या निष्पाप मुलाला हे माहिती नव्हतं की तो खरोखर राजकुमार आहे. वर्षे गेली आणि दोन्ही मुले मोठी झाली. चंद्र 10 वर्षाचा झाल्यावर त्याचा चेहरा तेजस्वी प्रकाशाने चमकू लागला. तारिका, जी लहानपणापासून त्याला दादा म्हणत होती, ती आता एक सौम्य, सुशील मुलगी बनलेली होती. ते दोघे जुळे होते, पण त्यांचे नाते असे वाटायचे की ते जन्मोजन्मी भाऊ बहीण असावे. इतर मुलांच्यापेक्षा खूप जास्त होती. त्याच्या हसण्यात एक वेगळाच जोश असायचा. रागामध्येही एक निष्पाप चेहरा होता जो कधीकधी तारिकाला घाबरवायचा. जेव्हा तो तिला घाबरवायचा तेव्हा तारिका लपायची. कुंभारीण रागाने म्हणायची, तू कुठला कंस आहेस? चंद्र हसून उत्तर द्यायचा, मग ती कोणत्या देवाची मुलगी आहे वेडी? दिवस असेच प्रेमाने आणि हास्याने भरून जात होते, परंतु नियतीने काही वेगळेच लिहिले होते. एके दिवशी सकाळी सगळेच बदलून गेले. जो कुंभार रोज सूर्य उगवायच्या आधी उठायचा तो आज उठलाच नाही. कुंभारणीने पहिले हळू आवाज दिला, मग रागात तिने पाण्याची बादली उलटली, पण आज तो उठणारच नव्हता. त्याचे डोळे कायमचे बंद झाले होते. ज्या कुंभाराने 2 लहान जीवांना मातीतून जीवनदान दिले तो आता स्वतः मातीत मिसळला होता. थरथरत्या हातांनी कुंभारणीने त्याची नाडी तपासली, पण जीव नव्हता. ती स्तब्ध झाली. हे देवा म्हणत ती गुडघ्यावर पडली. मग जणू काही तिच्या शरीरातून सर्व शक्ती निघून गेली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती तिच्या पतीच्या शेजारी झोपली, कायमची. जेव्हा चंद्रललाट आणि तारिका धावत घरात आले तेव्हा त्यांनी जे पाहिले तेव्हा त्यांची पूर्ण दुनियाच हादरली. बाबांचे बंद डोळे, आई थकून जमिनीवर पडलेली. दोघांनीही हे जग सोडले होते. ते दोघे तिथे जमिनीवर बसून राहिले, जसे की वादळात 2 छोट्या नावा वाहत होत्या, एकटेच घाबरलेले आणि आतून पूर्णपणे तुटलेले. चंद्राने आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सांभाळले. आईबाबांच्या शेवटच्या निरोपाची तयारी चालू केली. त्याने अग्नी दिली आणि प्रत्येक कार्य पार पाडले. आणि त्या स्मशानातल्या अग्नीत 2 शरीरच नाही जळले, तर त्यांचे बालपणही जळून खाक झाले. तारिका त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती. दादा, आपण अनाथ झालो आहोत. तिचे रडणे डोंगराच्या खडकांवर कोसळल्यासारखे वाटत होते. चंद्राने तिच्या गालावरचे अश्रू पुसले आणि म्हणाला, बहिणी, नशिबापेक्षा मोठे काहीच नाही, पण तुझा भाऊ जिवंत आहे. आता कोणतेही दुःख तुला शिवू शकत नाही. त्याने आपले सामान बांधले, आपली जुनी मडकी विकली. आपल्या मातीच्या जगाला त्याने प्रणाम केला आणि तारिकाचा हात धरून शहराकडे निघाला. काल खोडकर असलेल्या चंद्राच्या चालण्यात आज जबाबदारी, डोळ्यात दृढ निश्चय आणि चेहऱ्यावर थकलेल्या मनाची शांतता होती. जेव्हा ते शहरात पोहोचले तेव्हा काही व्यापारी त्यांना पाहून तिथेच थांबले. एक किशोरवयीन मुलगा, त्याच्यासोबत त्याची धाकटी बहीण आणि त्याच्या पाठीवर एक ओझे. ते दृश्य असेच होते. चंद्राने त्यांच्या डोळ्यात सरळ पाहिले आणि त्यांना सर्व काही खरं सांगून टाकलं. मग हात जोडून तो म्हणाला, जर आम्हाला काही छोटेसे काम आणि झोपण्यासाठी छोटीशी जागा मिळाली तर आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. व्यापाऱ्यांचे मन वितळले, पण त्यांना दिसले की या मुलाच्या डोळ्यात भीक मागण्याऐवजी स्वाभिमान होता. एका गृहस्थांनी सांगितले, बाजारात एक रिकामे घर आहे, आम्ही तुम्हाला तिथे राहण्याची सोय करू. चंद्र अडखळत म्हणाला, पण भाडे? व्यापाऱ्याने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, थोडे काम करा आणि नंतर भाडे द्या. आम्हाला तुमच्यासारख्या धाडसी मुलांना थोडी मदत करायची आहे. त्या संध्याकाळी त्यांना ते घर मिळाले, लहान पण शांत. 2 तुटलेल्या हृदयांना सावरण्यासाठी पुरेसे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांनी चंद्राला हाक मारली. सूर्याची किरणे भाड्याच्या
छोट्याशा घराच्या खिडकीवर पडताच बाहेरून आवाज आला, चल लहान मित्रा, हा तुमचा पक्षीराज घोडा आहे. आजपासून हा तुमचा आहे. चंद्रा बाहेर पडला. त्याचे डोळे चमकले. एक मजबूत चमकणारा घोडा जणू काही जंगलाच्या हवेतून उडत आहे. तो अवाक झाला. मी तुमच्या या उपकारांची परतफेड कशी करू? व्यापाऱ्याने हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. असे बोलू नकोस. तुला काही हवे असेल, फळे, भाज्या किंवा साहित्य, तर मला सांग. चंद्राच्या डोळ्यात संकोच होता. पण काम? कृपया मला काहीतरी काम द्या. व्यापारी विचारात पडला. मग चंद्र म्हणाला, तुम्हाला हवे असेल तर मी दररोज जंगलातून औषधे, फुले, पाने गोळा करू शकतो. मी त्यांना ओळखतो. मला सर्व काही माहीत आहे. एका म्हाताऱ्या व्यापाऱ्याने हसून विचारले, तू करशील का हे काम? चंद्राचा चेहरा आत्मविश्वासाने भरला होता. मी नक्कीच करेन. मी त्याच्यासोबत शिकारही करेन. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकलो तर मला आनंदच होईल. ते म्हातारे बाबा हसले. म्हणजेच तो व्यापारी हसू लागला आणि म्हणाला, थांब, असं बोलू नकोस. ही खोली माझी आहे. जर मी तुझ्यासारख्या मुलांना मदत करू शकत नसेन तर या संपत्तीचे काय मूल्य आहे? तुला भाड्याची काळजी करण्याची गरज नाही. दुसरा व्यापारी म्हणाला, चला रामूशी बोलूया. तो तुझ्याकडून औषधी वनस्पती घेईल आणि तुला पैसे देईल. आम्हाला त्यांची दररोज गरज पडते. चंद्र म्हणाला, मी पैशांचे काय करू? तुम्ही आम्हाला सर्व काही देता. म्हातारा व्यापारी बोलला, नाही बाळा, हे तुझे मेहनतीचे पैसे आहेत. ते तू तुझ्यापाशीच ठेव. चंद्र हसून म्हणाला, ठीक आहे, तर मी या पैशातूनच तुमचे भाडे देईन. सगळे हसले. तू खूप हट्टी आहेस, असे चंद्राला बोलले. ही चंद्राच्या नवीन आयुष्याची सुरुवात होती. दररोज सकाळी तो पक्षी राजवर स्वार होऊन जंगलात जायचा. डोळ्यांनी औषधी वनस्पती बघायचा. झाडांच्या सावलीत औषधी वनस्पती शोधायचा आणि काही आवश्यक शिकारही करायचा. मग तो संध्याकाळ होण्यापूर्वी परतायचा. कधीकधी त्याच्या पाठीवर शिकार बांधलेली असायची, तर कधीकधी घोड्याच्या थैलीतून औषधी वनस्पतींचा सुगंध यायचा. लवकरच तो आणि तारिका संपूर्ण शहरात लोकप्रिय झाले. त्याच्या गोड स्वभावाने, त्याच्या साधेपणाने आणि त्याच्या संस्कृतीने लोक खूप प्रभावित झाले. त्याच्या कपाळावरील चंद्रकोराने सर्वांनी त्याला ओळखले. त्याच्या कपाळावर चमकणारा तो चंद्रकोर आता सर्वांना मंत्रमुग्ध करत होता. मग एके दिवशी चंद्र त्याच्या दैनंदिन कामावरून परतत होता. पक्षीराज हवेत उडत असल्याचे दिसत होते. जंगलाचा सळसळ आवाज त्याच्या कानात संगीतासारखा प्रतिध्वनित होत होता. औषधी वनस्पती गोळा केल्या गेल्या होत्या आणि तो आता शहराकडे येत होता. अचानक जंगलात एक विचित्र शांतता पसरली. पाने थरथरली आणि हवेतून एक विचित्र गोंधळ उडाला. जणू काही अज्ञात शक्ती जागी झाली आहे. अचानक झाडे डोलू लागली. त्यांच्या फांद्या एकमेकांवर सळसळू लागल्या. पक्षी किलबिलाट करत दूर पळू लागले आणि प्राणी त्यांच्या बिळात लपले. भक्तांनो, ही कथा तुमच्या मनावर थोडी जरी प्रभावित होत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला ही कथा आवडत आहे. तसेच ही कथा लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बघा, भगवंताचा आशीर्वाद सदैव शेवटपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. चला तर मग पुढे कथा चालू करूया. पक्षी किलबिलाट करत दूर पळू लागले आणि प्राणी त्यांच्या बिळात लपले. तेवढ्यात महाराज ब्रह्मदत्त शिकारीसाठी जंगलात आले होते. आज त्यांच्यासोबत कोणीही नोकर नव्हता. घोड्याच्या टापांचा आवाज संपूर्ण जंगलाच्या नसांमधून धावत होता. असं वाटत होतं चंद्राचा पक्षीराज घोडा वाऱ्यापेक्षा वेगाने धावत होता. जणू काही अज्ञात नशिबाकडे ओढला जात होता. अचानक एक वाऱ्याची झुळूक आली आणि चंद्राचा फेटा हवेत उसळला गेला आणि कपाळ उघडे झाले आणि त्याच्यावर होता तो चंद्र. एक चमकणारा दुसरा किंवा दसऱ्यातील चंद्र. जसे की प्रकाश पडला,
पूर्ण जंगल त्या प्रकाशाने उजळून निघाले. पाने चमकू लागली. शरीरावर दुधासारखे मऊ प्रकाश उतरले आणि वारा एकदम शांत झाला. महाराज ब्रह्मदत्त काही अंतरावर उभे होते. त्यांचे डोळे विस्फारले. ज्या क्षणी त्याने घोडेस्वाराला पाहिले त्यांचा श्वास रोखला गेला. त्यांच्या कपाळावरील चंद्र अगदी तसाच होता जो ज्योतिषाने त्यांच्या राजवाड्यात काही वर्षांपूर्वी भाकीत केला होता. धाकट्या राणीच्या मुलाच्या कपाळावरील चंद्र हा वारसदार बनेल जो राज्याचे भाग्य बदलेल. पण हे कसे असू शकते? तो मुलगा कुठे होता? काही चूक झाली असेल का? काही गुपित लपले होते का? महाराजांची विचार करण्याची शक्ती कमी होत चालली होती. त्याचे डोळे अंधुक झाले होते आणि तो लगेच राजवाड्यात परतला. दुसऱ्या दिवसापासून त्याची तब्येत झपाट्याने बिघडू लागली. वैद्य रात्रंदिवस औषधे आणि औषधी वनस्पती देऊन त्याची सेवा करण्यात व्यस्त होते. बातमी मिळताच राजवाड्यातील राण्या अस्वस्थ होऊन त्याच्या खोलीत धावत गेल्या. महाराज तोंड उघडे ठेवून एका आसनावर बसले होते. चेहरा पिवळा, कपाळावर खोल रेषा आणि डोळ्यात एक अव्यक्त वादळ होते. काय झाले महाराज? एका राणीने हळुवारपणे विचारले. पण थकलेल्या आवाजात उत्तर फक्त काहीही नाही महाराणी. तुम्ही काळजीत दिसत आहात, दुसरी राणी म्हणाली. आणि मग एक एक करून सर्व राण्या त्याच्या डोळ्यात पाहू लागल्या. जणू काही त्याची शांतता वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. राजाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग हळूहळू म्हणाला, काल जेव्हा आम्ही शिकारीला गेलो होतो तेव्हा मला एक तरुण घोड्यावर स्वार असलेला दिसला. त्याच्या कपाळावर चंद्र होता, अगदी तसाच जसे की आम्हाला सांगितल्याप्रमाणे. तो चंद्र, ते तेज, मला माहीत आहे की ती फसवणूक नव्हती. सर्व राण्या स्तब्ध झाल्या. पण हे कसे शक्य आहे? एकीने विचारले. इतरांच्या डोळ्यात भीती आणि गोंधळ चमकला. राजाने हळूहळू डोके टेकवले आणि म्हणाला, मला समजत नाही. खोलीत शांतता पसरली. फक्त भिंतींवर वाऱ्याचा सौम्य आवाज ऐकू येत होता. थोड्या वेळाने राजा दृढ आवाजात म्हणाला, तुम्ही सर्वजण आता जा. मला थोडा एकांत हवा आहे. राण्या शांतपणे निघून गेल्या. राजवाड्याच्या भिंती थरथर कापत होत्या. 6ही राण्यांचे चेहरे पांढरे पडले होते, जणू त्यांच्या हृदयाचे ठोके काढून घेतले होते. कपाळावर चंद्र असेल तर केवळ एकाच मुलाच्या नशिबात लिहिले होते, लहान राणीचा मुलगा. परंतु त्याला तर काही वर्षांपूर्वी मारून टाकण्याचा आदेश दिला होता आणि सुईणीने असेही म्हटले होते की दोन्ही मुलांना मडक्यामध्ये ठेवून आगीत जाळण्यात आले आहे. मग हे कसे शक्य आहे? मागे काहीतरी राहिले नसेल ना? तो मुलगा वाचला तर नसेल ना? जर राजाला सत्य कळले तर सर्वांचा विनाश निश्चित आहे. त्यांचा राग कोणालाही सोडणार नाही. एक खोल शांतता खोलीमध्ये पसरली. सगळ्या राण्या आपापसात कुजबुजू लागल्या. हे कसे घडले? सुईणीने खरोखरच त्यांचा विश्वासघात केला का? पण का? ती तर फक्त एक दासी होती. पण राणीने सर्व काही शांत केले. तिचा आवाज कडक होता. आता घाबरण्याची वेळ नाही, विचार करण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे. प्रथम त्या सुईणीला पकडून घरी आणा. तिच्याकडून सत्य बाहेर काढले पाहिजे. एका विश्वासू नोकराला ताबडतोब पाठवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी थरथर त्या सुईणीला राजवाड्यात आणण्यात आलं. ती आत येताच राणी गर्जना करत म्हणाली, खरं सांग, तू त्या मुलांचं काय केलंस? सुईण थरथरत म्हणाली, मी त्यांना आगीत जाळलं माझ्या मालकीनी. राणीने चाबूक उचलला आणि तिच्या पाठीवर मारला. तो मुलगा जिवंत आहे आणि आम्हाला सर्व काही समजलं आहे. सुईण मोठमोठ्याने ओरडली, पण आता तिचे खोटे बोलणे विरून जात होते. मी त्यांना कुंभाराच्या मडक्यात ठेवले होते आणि तो विस्तव चालू करणारच होता. मग राणीच्या डोळ्यात खोल संशय आणि भीती चमकली. त्यांनी तर जळायला हवे होते. मूर्ख राणी पुन्हा गर्जना करत म्हणाली, त्या मुलाचे कपाळ जंगलात चमकत आहे. तुम्हाला वाटते का तो खरोखर मेला होता का?
सुईणीचे ओठ सुकू लागले. ती गुडघ्यावर पडली. मला आणखी एक संधी द्या मालकीन. मी शोधून परत येईन. मी वचन देते की मी त्याला शोधून काढेन. तिच्या डोळ्यात भीतीसह मृत्यूची सावली होती. राणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, जा आणि लक्षात ठेव, तू रिकाम्या हाताने परत आलीस तर यावेळी चाबुकाने नाही तर अग्नीत ढकलून देईन. सुईणीने आपले प्राण वाचवून राजवाड्यातून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी सूर्याची पहिली किरणे जेव्हा जमिनीला स्पर्श करत होती तेव्हा ती कुंभाराच्या झोपडीपाशी पोहोचली. तिथे तिने काही वर्षांपूर्वी 2 निष्पाप मुलांना मारण्याचा कट रचला होता. पण कुंभार आता या जगात नाही. तो मेला होता आणि त्याची मुलेही दुसऱ्या शहरात स्थायिक झाली होती. सुईणीचा चेहरा फिकट पडला, पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. संशय विश्वासात बदलत होता. तिच्या कानात गावकऱ्यांचे शब्द गुंजत होते. 2 जुळी मुले आली आहे तिथे. एका मुलाच्या कपाळावर चंद्रासारखे तेज आहे. त्याच क्षणी सुईणीला खात्री पटली की हीच ती दोघे राजाची हरवलेली मुले आहेत. ती थेट राजवाड्यात परतली. राणीची परवानगी मागितली आणि एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्या गल्लीत पोहोचली जिथे चंद्रललाट आणि तारिका राहत होते. एका कोपऱ्यात लपून बसली जोपर्यंत चंद्र घोड्यावर स्वार होऊन त्याच्या रोजच्या कामासाठी निघून जात नाही तोपर्यंत. अर्ध्या तासाने तिने हळुवारपणे दार ठोठावले. आतून आवाज आला, कोण आहे? दार उघडले आणि निष्पाप तारका समोर उभी होती. तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव होते. काकू, तू कोण आहेस? मग सुईणीने तिचे जाळे टाकले. खोटे प्रेम आणि खोट्या आठवणींच्या गठ्ठ्याने तिच्याकडे ओढले गेले आणि म्हणाली, अगं वेड्या मुली, मी तुझी काकू आहे, तुझ्या आईची खरी बहीण. म्हणत तिने तारिकाला आपल्या हातात घेतले आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. पण तारिकाने काही बोलण्याचा प्रयत्न करताच सुईणीने ओल्या डोळ्यांनी अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हटले, हो हो, तुझ्या आईबाबांनी तुम्हाला कधीच काहीच सांगितले नाही. जेव्हा मी ऐकले की तुम्ही दोघे इथे आहात तेव्हा मी सर्व काही सोडून धावत आले. लहानपणापासूनच एकाकीपणा आणि संघर्षाशिवाय काहीही न पाहिलेली निष्पाप तारिका त्या कोमल प्रेमाने वाहून गेली. आधी तू आत ये, ती म्हणाली आणि सुईणीला आत घेऊन गेली आणि तिला एका आसनावर बसवले. तिला पाणी दिले. सुईणीने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणाली, माझी बाहुली खूप मोठी झाली आहे आणि आता खूप सुंदर दिसत आहे. खरं सांगायचं तर तू तुझ्या कुटुंबाचा चंद्र बनली आहेस. तुला कोणाचीच नजर नको लागायला. तारकाला आता पूर्ण विश्वास बसला होता. पहिल्यांदाच तिच्या निष्पाप डोळ्यात तिचं स्वतःचं कुणीतरी दिसत होतं. तुझा भाऊ कुठे आहे? सुईणीने विचारले. तारकाने आता उघडपणे सांगितले की तो जंगलातून औषधे आणून घर कसे चालवतो. दोघेही त्यांच्या पालकांशिवाय सर्व काही कसे शिकले, ते कसे सहन केले आणि ते कसे पुढे गेले. सुईणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, खरोखर माझी मुले किती धाडसी आहेत, अगदी त्यांच्या वडिलांप्रमाणेच आणि आजोबांसारखी. तेही धाडसी आणि कष्टाळू होते. तुमच्या रक्तातही तेच धाडस आहे. खरंच पहिल्यांदाच तारिकाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एवढे हास्य उमटले जसे एखाद्या सख्ख्या नातेवाईकाच्या प्रेमाने उमलते. हो, खरोखर. जसे की सुईणीने बोलणे परत चालू केले आणि तारिकाचे डोळे चमकू लागले. माझे आजोबा इतके धाडसी होते. सुईणीने चेहऱ्यावर छोटंसं हसू आणत तिच्या पाठीवरून हात फिरवला. खूप धाडसी. एकदा संपूर्ण गावात पूर आला होता. सर्वजण आपापली घरे सोडून पळून गेले होते. पण तुमच्या आजोबा एकटेच आपली मुले आणि घरदार खांद्यावर घेऊन दुसऱ्या गावात स्थायिक झाले. आमच्या संपूर्ण कुळात त्यांच्या इतके बलवान आणि धैर्यवान कोणीही नव्हते. तारिकाच्या डोळ्यात अभिमान भरून आला. तुम्हाला माहिती आहे,
चंद्रही इतकाच बलशाही आहे. सुईण लगेच म्हणाली, का नाही असणार? तो त्याच्या आजोबांचा नातू आहे. त्याच्या रक्तात तोच उत्साह आणि तीच आग आहे. सुईणीच्या शब्दांचा गोडवा आता तारिकाच्या हृदयात शिरत होता. तिच्या सर्व शंका वितळत होत्या, जसे सकाळच्या दवात चंद्रप्रकाश विरघळतो. काही क्षणांनंतर तारिकाचा आवाज नरम झाला. काकू? हो माझ्या बाळा, सुईणीने हळुवारपणे म्हटले. तू आम्हाला कधी भेटायला आली का नाहीस? हा प्रश्न तोच होता ज्याचे उत्तर सुईणीने आधीच तयार केले होते. तिचे डोळे पाण्याने भरले होते. तिचा आवाज थरथरत होता. ती म्हणाली, मी तुला काय सांगू बाळा, तुला नाराज होण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशी कोणती काकू आहे का की जी तिच्या पुतणीला जगात एकटे सोडल्यावर त्यांची काळजी घेणार नाही? पण मी असहाय्य होते. बाळा, 20 वर्षांपूर्वी तुझ्या वडिलांचे आणि माझ्या पतीचे एका अशा विषयांवर भांडण झाले होते जे कधीच सुटले नाही. मग तुझे वडील गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले, जिथे तू जन्माला आलीस. मी इच्छा असूनही तुमच्याजवळ येऊ शकली नाही. आणि मग जेव्हा मी ऐकले की तुझे आईवडील गेले, तेव्हा मी सर्व काही सोडून धावत आली. जेव्हा मी या शहरात तुझ्या नावाची चर्चा ऐकली, कपाळावर चंद्र असलेला तो मुलगा, तेव्हा माझे हृदय तुटू लागले. आमचे कुटुंब किती भाग्यवान आहे, पण आता मी तुला कसे तोंड दाखवू? मी तुझ्या भावाला कसे सांगू की मी तुझी काकू आहे? अरे, मी किती दगडी मनाची आहे. हे सांगताच सुईण मोठ्याने रडू लागली. वर्षानुवर्ष कोणीतरी आपले असावे अशी आशा धरलेली तारिका सुईणीला मिठी मारून रडू लागली. दोघींच्याही डोळ्यातील अश्रू वाहू लागले, परंतु कोणा एकाचे तरी अश्रू खरे नव्हते. तू किती चांगली आहेस काकू, तारिका डोळे पुसत म्हणाली. आता रडायचे थांबव वेडे. सुईणीने खोटे हसत आपले कपटे अश्रू लपवले. जर तू अशीच रडत राहिलीस तर मीही मोठमोठ्याने रडेन. आणि तारिकाने तिच्या मांडीवर आपले डोके ठेवले आणि सुईण तिच्या केसांवरून हात फिरवू लागली. तू खूप सुंदर आहेस बाळा. तुझ्यासारखी एखादी मुलगी मिळवण्यासाठी राजकुमार तुझ्या भावासमोर नाक रगडतील. तारका लाजली आणि तिने तिचा चेहरा वळवला. असे म्हणू नकोस काकू. का नाही? प्रत्येक मुलगी तुझ्यासारखीच नसते. हे तुझे भाग्य आहे आणि या सौंदर्याने तू एके दिवशी राणी बनू शकतेस, खरोखर राणी. तारका शांत राहिली. तिच्या पापण्यांवर एक नवीन जगाचे स्वप्न पडते होते. मग सुईणी हळुवारपणे म्हणाली, तुझे केस आणखी सुंदर दिसतील जर. आणि ती बोलायची थांबली. तर काय काकू, काय झालं? जर तुझ्या केसात केतकीचे फूल असते तर तू खूप छान दिसली असतीस. सुईणीच्या शब्दांनी तारिकाला उत्सुकता निर्माण झाली. केतकीची फुले? मी कधीच त्यांच्याबद्दल ऐकले नाही. सुईणीने हसत तिची हनुवटी वर केली. तू त्यांच्याबद्दल कसे ऐकले असशील बाळा? ही फुले सामान्य नाहीत, ती खूप दुर्मिळ आहेत. ती अगदी तुझ्यासारखीच आहेत. हे फूल एका विशेष सुगंधाने भरलेले आहे आणि खूप सुंदर असते. तारका आता तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली होती. तुला ही फुले कुठे मिळतात काकू? केतकीच्या जंगलात, सुईण गूढपणे म्हणाली. जणू काही त्या जंगलाबद्दल बोलणेच दुसऱ्या जगाचे दार उघडत होते. केतकीचे जंगल कुठे आहे? तेव्हा ती म्हणाली, समुद्राच्या पलीकडे एक जंगल आहे, खूप दूर, पण ते तुझ्या भावाच्या आवाक्यातले आहे. तिथे जायचं आहे ना? तेव्हा ती हसत म्हणाली आणि मग खाली वाकून कुजबुजली. तू त्याला सांग, पण माझ्याबद्दल सांगू नकोस, नाही तर तो मला भेटायला येईल आणि हे काम टाळेल. आणि ऐक, फुले उद्या संध्याकाळपर्यंतच सापडतात, नंतर ती एका वर्षासाठी गायब होतात. तारिका थोडी गोंधळली, पण सुईणीने तिला अडवले. घाबरू नकोस, तुला एक भाऊ आहे. तो इंद्रलोकातूनही तुझ्यासाठी फुले आणू शकतो. तू फक्त भगवान शंकरांना प्रार्थना कर आणि आजच सांग त्याला फुले आणायला. मी आता जाते. आत्ताच? तारिकाने काकीला निष्पापपणे विचारले. मलाही जावेसे वाटत नाही, परंतु बाळा काय करणार, साथ आली आहे.
सरायला ताप आला आहे. त्याला एकटेच सोडून आली आहे. उद्या परत येईन माझ्या पुतण्याला भेटायला. सुईण उठली आणि दार ओलांडताच तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हास्य उमटले. तिला पूर्ण खात्री होती की जरी मुलगा केतकीच्या जंगलात पोहोचला तरी तेथील राक्षस त्याला जिवंत सोडणार नाहीत आणि बहिणीबद्दल म्हटले तर तिच्यासाठी दुसरी युक्ती आखून तिलाही संपवेन. इकडे संध्याकाळी चंद्र घरी परत आला. घामाने पूर्ण भिजलेला, पण चेहऱ्यावर छोटंसं हसू. तारिकाने मोठ्या प्रेमाने त्याला जेवण वाढले. आज काय विशेष आहे की तू इतके स्वादिष्ट जेवण बनवले आहेस? तोंडात एक घास टाकत चंद्र म्हणाला. माझा भाऊ काय माझ्यावर प्रेम करत नाही? तारकाने निरागसपणे विचारले. खरोखर करतो, चंद्र हसत म्हणाला. मग मी तुला काहीतरी सांगते. तुला काहीतरी हवे आहे का? चंद्राने तिच्या डोळ्यात पाहत म्हटले. बोल, तुला काय पाहिजे? तुला भावाकडे मागायला कसली आलेलास? तारिका थोडी लाजली. हळू आवाजात म्हणू लागली की मला केतकीची फुले पाहिजे. केतकीची फुले? चंद्राने आश्चर्यचकित होऊन विचारलं. जणू काही एखाद्या प्राचीन रहस्याचा दरवाजा अचानक उघडला आहे असे वाटू लागले. हो, तारकाने खोडकर हास्य करत म्हटले. मला फक्त ते हवे आहे, ती म्हणाली. मला ते खरोखरच हवे आहे, परंतु ते कुठे भेटेल? चंद्र आता थोडा गंभीर झाला. केतकीच्या जंगलात समुद्राच्या मध्यभागी एक रस्ता आहे जो थेट त्याकडे जातो. पण लक्षात ठेव, फुले उद्या संध्याकाळपर्यंतच फुलतात, नंतर ती वर्षभर निघून जातात. तारकाच्या डोळ्यात निष्पाप हट्टीपणा चमकत होता आणि चंद्र फक्त तिच्याकडे पाहत राहिला. ठीक आहे बहिणी, तू मागितलंस म्हणून मी तुझ्यासाठी माझा जीवही देऊ शकतो. तर फुलांचे काय? असे म्हणत त्याने तिला आपल्या जवळ घेतले. माझ्या प्रिय दादा. तारकाने भावनिकपणे तिची छाती धरली आणि चंद्राने तिच्या केसांमधून हात फिरवले आणि तो मनातल्या मनात हसू लागला. सूर्याची पहिली किरणे अजून जमिनीवर पडलीही नव्हती तेव्हा चंद्र तयार होऊन निघाला होता. कमरेला चमचमती तलवार, पाठीवर ओझे आणि हातात धनुष्य आणि सोबत सुका मेवा आणि तांदूळ. त्याचा घोडा जसे की पंख लावल्याप्रमाणे उडत असल्यासारखा होता. शहरे, गावे आणि शेते दूर गेली आणि त्याला 3 तास केव्हा गेले हे देखील कळले नाही. सूर्य आता वर आला होता, पण चंद्राच्या डोळ्यात थकव्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. हळूहळू मार्ग जंगलात बदलू लागला. झाडे इतकी दाट होती की सूर्यप्रकाशाचा एक किरणही आत जाऊ शकत नव्हता. तो जसजसा आतमध्ये गेला तसतसे जंगलात एक गूढ शांतता पसरली. मग त्याची नजर एका राक्षसीवर पडली. ती उंच आणि काळी होती, जणू काही कोळशाने बनलेली होती. तिचे केस तिच्या पोटापर्यंत लटकले होते आणि हत्तीसारखे 2 मोठे दात बाहेर आले होते. पण विचित्र गोष्ट अशी होती की तिचा भयावह चेहरा असूनही ती निष्पाप दिसत होती. चंद्र तिला घाबरत नव्हता. मग त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. त्याने आपला घोडा फिरवला, जवळच्या जंगलात गेला, 3-4 हरणांची शिकार केली. नंतर त्यांना दोरीने बांधले आणि त्या राक्षसीकडे निघाला. दुरूनच त्याने आपले हात जोडून म्हटले, काकू नमस्कार. राक्षसीला धक्का बसला. तू कोण आहेस आणि मला काकू का म्हणालास? चंद्राने निरागसपणे उत्तर दिले, मी तुला लहानपणी माझ्या आईसोबत पाहिले होते. तूच तर माझी काकू आहेस. बघा, मी तुमच्यासाठी भेटवस्तू आणली आहे. त्याने हरणांकडे बोट दाखवले. राक्षसी वास्तव आणि भ्रम यांच्यामध्ये ती थोडी क्षणभर डगमगली, पण नंतर जणू तिच्या आतला लोभ जागृत झाला. तिने आनंदाने हरण गिळून टाकले आणि म्हणाली, वा माझ्या पुतण्या, तू माझ्या हृदयात शिरला आहेस. आता मला सांग, तुला काय हवे आहे? चंद्राने मनातच त्याचे हास्य दाबले. मला कधीच वाटलं नव्हतं की हे लोक इतके निष्पाप असू शकतात. तो म्हणाला, काकू, मला माझ्या बहिणीसाठी केतकीची फुले आणण्यासाठी केतकीच्या जंगलात जायचे आहे. क्षणभर राक्षसीच्या चेहऱ्यावर एक शंका आली. मग ती हसली आणि मग म्हणाली,
तू एक धाडसी माणूस निघालास. ठीक आहे, ऐक. थोडे पुढे समुद्राजवळ तुला माझा भाऊ तिथे सापडेल. तोच तुला पुढचा रस्ता दाखवेल. जा, जिंकून ये. हाच आशीर्वाद आहे. चंद्राने डोके टेकून काकूंना नमस्कार केला आणि घोड्याला टाप मारली. केतकीचे जंगल आता फार दूर नव्हते. खूप खूप धन्यवाद काकू, चंद्राने हसत हसत म्हटले आणि घोड्यावर स्वार झाला. मी आता आत जात आहे, पण मी वचन देतो की मी तुम्हाला पुन्हा भेटायला नक्की येईन. राक्षसीने तिचे मोठे हात वर केले आणि तिच्या आवाजात प्रेम होते. ठीक आहे पुतण्या, येत राहा. तुझ्या काकूला विसरू नकोस. चंद्र हसला आणि हात हलवला आणि त्याची काकू त्याच्याकडे पाहत राहिली. जोपर्यंत तो तिच्या नजरेआड होत नाही तोपर्यंत. घोडा आता एक नवीन दिशेने जात होता. समोर एक घनदाट जंगल होते. त्याने तिथे जुनी युक्ती पुन्हा वापरली. त्याने काही हरणांची शिकार केली, त्यांना बांधले आणि पुढच्या वळणावर त्याच्या राक्षस काकाकडे निघाला. काका त्याच्या काकीपेक्षाही उंच, त्याचे केस गुच्छात लटकलेले होते. लहान मुलांच्या कथेतील भोळ्या राक्षसासारखा चेहरा होता. चंद्राला आता समजले होते की या लोकांना मूर्ख बनवणे कठीण नाही. नमस्कार काका, चंद्र मोठ्या आवाजात म्हणाला आणि पूर्णपणे आत्मविश्वासाने म्हणाला. राक्षसाने भुवया उंचावल्या आणि म्हणाला, अरे तू कोण आहेस, जो मला काका म्हणत आहेस? चंद्राने त्याच्या काकूंना सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगितली. नंतर हरणाकडे बोट दाखवत म्हणाला, मी तुमच्यासाठी हे खास जेवण आणले आहे. राक्षसाला असे वाटले की त्याने स्वर्गाची चव चाखली आहे. त्याने हरण पाहिले आणि खाऊ लागला आणि म्हणाला, वा बाळा, तू माझे हृदय आनंदी केले आहेस. आता मला सांग, तुला काय हवे आहे? तेव्हा तो म्हणाला, मला केतकीच्या जंगलात जायचे आहे. राक्षसाने क्षणभर त्याचे डोके खजावले. नंतर त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या कानात एक गूढ युक्ती सांगितली. चंद्राचे डोळे चमकले. काका, एवढेच आहे ना? तर हे मी नक्कीच करेन, तो म्हणाला. जा आणि यशस्वी हो. राक्षसाने हसून त्याला निरोप दिला. आता चंद्राला पूर्ण आत्मविश्वास होता. दुपार संपण्याच्या बेतात होती आणि सूर्य पश्चिमेकडे झुकत होता. पण त्याला माहिती होतं की त्याला सूर्यास्तापूर्वी केतकीच्या जंगलात पोचायचे आहे, नाहीतर फुले कोमजणार. तो स्वतःशीच म्हणाला, काळजी करू नकोस बहिणी, तुझा भाऊ तुझ्यासाठी नक्कीच फुले आणेल. आणि त्याने घोड्याला धावायला लावले. थोडे अंतर चालल्यानंतर त्याच्यासमोर काट्यांनी भरलेले एक जंगल आले. प्रत्येक दिशेने फक्त कांसरीची झाडे होती. ती इतकी दाट होती की घोडा चालूही शकत नव्हता किंवा कोणतीही पायवाटही दिसत नव्हती. पानांवर लांब तीक्ष्ण काटे होते. एक चुकीचे पाऊल टाकले की संपूर्ण शरीर फाटून जाईल. मग चंद्राला त्याच्या काकांनी दिलेला उपाय आठवला. त्याने डोळे बंद केले आणि मनाने कांसरी देवीला हाक मारली, आई, मला एक मार्ग दाखव, नाहीतर मी इथेच संपेन. तो त्यास विशेष मंत्राचा जप करू लागला. काही वेळातच कांसरीची झाडे एकमेकांपासून हलू लागली. जणू काही कोणीतरी अदृश्य हात त्यांना मागे खेचत आहे. जंगल 2 भागात विभागले गेले आणि त्यांच्यामध्ये एक स्पष्ट सरळ मार्ग तयार झाला, जो घोडा आरामात जाऊ शकेल इतका वाकडा होता. चंद्राने पुन्हा एकदा कांसरी मातेला नमस्कार केला आणि घोड्याचा लगाम ओढला. आता तो किनाऱ्याकडे जाऊ लागला. थोड्याच वेळात त्याच्यासमोर निळा समुद्र होता. चंद्र आता समुद्र किनाऱ्यावर उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर लाटा उसळत होत्या. जणू कोणीतरी प्रचंड प्राणी श्वास घेत आहे, पण त्याच्या आत कोणतीही भीती नव्हती. त्याने डोळे बंद केले आणि शांतपणे समुद्र देवाला हाक मारली, बाबा, मला मार्ग दाखवा, नाहीतर मी इथेच नष्ट होईन. मग त्याने त्याच्या काकांनी त्याला शिकवलेला मंत्र उच्चारला. समुद्राच्या लाटा गर्जना करत होत्या, जणू समुद्र स्वतः जागृत झाला आहे. मग हळूहळू पाणी 2 भागात वेगळे झाले. मध्यभागी एक कोरडा चमकणारा मार्ग उदयास आला. चंद्राने आदराने डोके टेकवले, मनातल्या मनात आभार मानले आणि घोड्याला त्या दिव्य मार्गावर नेले.
समुद्राचा एक मोठा भाग ओलांडला गेला होता, पण केतकीचे जंगल अजूनही दिसत नव्हते. मग अचानक त्याला क्षितिजावर एका बेटाची झलक दिसली, ज्याभोवती निळ्या पाण्याने वेढलेले होते आणि मध्यभागी खोल हिरव्या रंगाचा एक लहरणारा हिरवट रंग होता. हे त्याचे गंतव्यस्थान होते. बेटावर पाऊल ठेवताच त्याला असे वाटले की जणू काही तो एखाद्या प्राचीन विसरलेल्या राज्यात प्रवेश केला आहे. आजूबाजूला उंच भव्य राजवाडे होते, दगडात कोरलेले चित्र आणि राजे आणि राण्यांच्या कथा सांगणारे झरे होते. पण आता तिथे कोणीही नव्हते. फक्त शांतता पसरली होती, रहस्यमयी. घोड्याला त्याने तेथील एका दाट कुंपणात बांधले आणि तो तिथेच झोपी गेला. पण चंद्र थांबला नाही. खूप कमी वेळ होता. सूर्य मावळण्याच्या बेतात होता आणि त्याला केतकीची फुले मिळायला पाहिजे होती. तलवार हातात घेऊन तो तेथून निघाला आणि एका घराच्या छतावर चढला आणि तेव्हाच त्याला दिसले, दूरवर असलेल्या अंगणात पिवळे नारंगी फुलांची एक झलक दिसली, जसे की सूर्याचे हसू जमिनीवर फुलत आहे. पण तिथे पोहोचण्याचा थेट मार्ग नव्हता, कारण ती बाग एका राजवाड्याच्या मागे होती. त्याला राजवाड्याजवळ जावे लागणार होते. तो छतावरून उडी मारून राजवाड्याकडे धावला. त्याचे हृदय प्रत्येक पावलावर धडधडत होते. ही जागा इतकी सुंदर आणि शांत का होती? कोणते रहस्य त्याला पाहत होते का? त्याने राजवाड्यात प्रवेश करताच समोर आलेले काळाच्या चक्रव्यूहासारखे दालनाचे जाळे दिसू लागले. त्याने एका नवीन युक्तीचा विचार केला. तो शांतपणे उभा राहिला आणि पक्ष्यांचा आवाज ऐकू लागला. कुठून तरी एक किलबिलाट आवाज आला. ती बाग असावी. तो त्या दिशेने धावला, पण एका ठिकाणी खिडकी बंद होती. पण तो तिथेच थांबला नाही आणि शेजारच्या खोलीत शिरला. वेळ वेगाने धावत होता. सूर्य मावळण्यास फक्त 1 तास शिल्लक होता, म्हणजे फुले कोमसतील. मग त्याची नजर एका पलंगावर पडली. तिथे एक तरुणी गाढ झोपेत झोपली होती. ती जवळजवळ वयाने चंद्रा इतकीच असावी, पण तिचे सौंदर्य स्वप्न आणि सूर्यप्रकाशाचे मिश्रण होते. चंद्र तिथेच थांबला. त्याच्या हृदयात काही हालचाल झाली. तो मंत्रमुग्ध होऊन तिथेच थांबला आणि तेव्हाच त्याची नजर तरुणीच्या डोक्याजवळ आणि पायाजवळ ठेवलेल्या 2 काठ्यांवर पडली, एक सोन्याची आणि एक चांदीची. मोठ्या जिज्ञासाने त्याने त्या उचलल्या, पण ते परत ठेवताना तो चुकला. त्याने सोन्याची काठी पायाजवळ आणि चांदीची काठी डोक्याजवळ ठेवली. मग त्या तरुणीचे डोळे उघडले आणि तिला धक्का बसला. तिच्यासमोर एक अनोळखी तरुण तलवार घेऊन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आकर्षण आणि संकोच होता. दुसऱ्या क्षणी ती ओरडणारच होती, तेव्हा चंद्राने पाहिले की ती सुंदर मुलगी घाबरून मागे हटत आहे. म्हणून त्याने लगेच आपली तलवार खाली ठेवली आणि शांतपणे म्हणाला, "घाबरू नकोस सुंदरी, मी तुला काहीही करणार नाही." त्याच्या आवाजात एवढी शांतता आणि सच्चेपणा जाणवत होता की ती मुलगी थोडीशी शांत झाली. परंतु तरी पण ती बोलली की "तू कोण आहेस?" चंद्राने थोडे हसत उत्तर दिले, "माझे नाव चंद्रललाट आहे. मी माझ्या बहिणीसाठी केतकीची फुले घ्यायला आलो आहे." "केतकीची फुले?" मुलीने आश्चर्याने विचारले. चंद्राने वेळेकडे पाहिले. सूर्याची किरणे आता राजवाड्याच्या छतांना सोडून जात होती आणि संध्याकाळच्या सावल्या पसरू लागल्या होत्या. "मला आता जायला हवे, नाहीतर फुले कोमसतील." तो नुकताच वळला होता तेव्हा ती मुलगी ठामपणे म्हणाली, "थांब तरुणा." तिच्या आवाजात असे काहीतरी होते ज्यामुळे चंद्र तिथेच थांबला. "केतकीची फुले कधीच कोमेजत नाहीत," ती हळुवारपणे म्हणाली, "आणि जर तू राक्षसांना न मारता त्यांना तोडण्याचा प्रयत्न केलास तर तू लगेच मरशील." चंद्र स्तब्ध झाला. "तू काय सांगतेस?" मुलीच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त वेदना होत्या. "मी खरं सांगत आहे. कोणीतरी तुझ्या बहिणीला चुकीची माहिती दिली आहे." चंद्राचे मन खवळले. तारकाला ही कोणी दिशाभूल केली असेल का?
तर ती फुले मिळवण्याचा काही मार्ग आहे का, त्याने विचारला. तरुणीने उसासा टाकला आणि म्हणाली, येथे 700 राक्षस राहतात आणि त्यांना मारल्याशिवाय त्या फुलांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. चंद्राने तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. तू राक्षसासारखी दिसत नाहीस, तू माणूस आहेस का? ती मुलगी क्षणभर गप्प राहिली. मग तिच्या डोळ्यात अश्रू आले. हो, मी एक माणूस आहे. मी एकेकाळी पुष्पावती राज्याची राजकुमारी होते. माझे नाव कुसुमसेना आहे. राक्षसांनी आमचे राज्य उद्ध्वस्त केले. मी लहान होते आणि नंतर एका राक्षसाला माझ्यावर दया आली आणि त्याने मला इथे आणले. आता तीच या राक्षसांची प्रमुख आहे. दररोज सकाळी ती मला जादूटोणा करून झोपवते आणि संध्याकाळी मला पुन्हा उठवते. ती बोलत असताना ती रडली. चंद्राचे हृदय वितळले. तो हळुवारपणे म्हणाला, शांत हो राजकुमारी, तू अत्यंत साहसी आहेस. थोडे आणखी साहस बाळग. मी या राक्षसांचा अंत करून तुला येथून सोडवेन आणि माझ्या बहिणीसाठी इथून केतकीची फुले घेऊन जाईन. कुसुमसेना आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. पण कसे? ते 700 आहेत. चंद्राच्या डोळ्यात आता दृढ निश्चयाची ज्वाला होती. प्रत्येक कुलुपाला एक चावी असते. मला फक्त त्याचे रहस्य जाणून घ्यायचे आहे. जर तू त्या राक्षसीकडून एक रहस्य काढू शकलीस तर कदाचित आपले काम होऊ शकते. राजकुमारीने लगेच होकार दिला. मी रात्रीची झोपत नाही, तर तू इथे जवळच थांबून प्रतीक्षा कर. मी राक्षसीकडून हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करेन, पण लवकर कर. ते सर्व आता येणार आहेत. आणि हो, निघण्यापूर्वी मला परत झोपव, नाहीतर तिला संशय येऊ शकतो. चंद्राने तिच्याकडे पाहिले आणि ठामपणे म्हणाला, जर तू हे काम करू शकलीस तर मी वचन देतो, मी तुला या नरकातून मुक्त करेन. राजकुमारीने त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या धाडसी निर्भय तरुणाचे डोळे, ज्याने आपल्या बहिणीसाठी मृत्यूच्या दरीत उडी मारली होती आणि आता तिच्यासाठीही उभा होता का माहीत नाही, पण त्या क्षणी निष्पाप कुसुमसेनेचे हृदय धडधडत होते. ती या अनोळखी व्यक्तीवर मोहित झाली होती. चंद्राने एक दीर्घ श्वास घेतला. मग त्याने सांगितल्याप्रमाणे शांतपणे आणि प्रेमाने राजकुमारीला झोपवले, जणू काही तो एखाद्या लहान बहिणीला झोपवत आहे. मग तो राजवाड्याच्या भिंतींच्या मागे लपला, श्वास रोखून धरला. त्याचे डोळे अंधारातही सतर्क होते. प्रत्येक आवाज तो ऐकत होता. काही क्षणानंतर हवेतून एक उग्र वास पसरला आणि जड पावलांचा प्रतिध्वनी ऐकू आला. राक्षसी परत येत होती, शिकार आणि दारूच्या नशेत डुलत येणारी. दार वाजले आणि मग काठ्यांचा आवाज ऐकू आला. राक्षसीने राजकुमारीला पुन्हा जागे केले. तू आली आहेस? राजकन्या त्याच आवाजात म्हणाली. हो मुली, मी आली आहे. राक्षसीचा आवाज कर्कश पण मऊ होता. आई, मला आज खूप भयानक स्वप्न पडले, असे बोलत राजकन्या रडू लागली. तिचे रडणे इतके खरे होते की राक्षसीही घाबरली. काय झालं मुली, तू काय पाहिलंस? राजकन्या रडत राहिली. मग थरथरत्या आवाजात म्हणाली, मी एका माणसाला तुला मारताना पाहिले आणि मी पुन्हा एकटी पडली होती. राक्षसीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि राग पसरला. मानव, मलाही काहीतरी विचित्र वास येत आहे, जणू काही माणूस जवळच आहे. तिने वास घेतला. भिंतीजवळ चालू लागली, पण राजकन्या जोरात रडू लागली. तिचे लक्ष विचलित करण्यासाठी, वेडे, तू का रडत आहेस? आपल्याला कोणीही मारू शकत नाही का आई? तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं. राक्षसी आता पूर्णपणे मद्यधुंद झाली होती. ती अडखळली, कारण आपल्या आयुष्यात एक रहस्य आहे. राजकन्या निरागसपणे म्हणाली, मला सांग आई, कृपया मला सांग, नाहीतर मला झोप येणार नाही. राक्षसीने तिचे बुरखेदार डोळे उघडले आणि हसली. ठीक आहे, ऐक. या राजवाड्यापासून सुमारे 2000 पावलांवर एक तलाव आहे. जर एखाद्या माणसाने पहाटेपूर्वी त्या तलावातून एक पेटी घेतली आणि त्यातून वाहणाऱ्या फुलांचे अमृत घेतले तर तो आपल्याला मारू शकतो. परंतु त्या अमृताचा एकही थेंब जमिनीवर पडला
तर त्या माणसाचे 100 तुकडे होतील. आणि म्हणूनच तू काळजी करू नकोस, परंतु हा एक मानवी वास आहे. राजकन्येने गोड आवाजात म्हटले, आज जरा तू जास्तच दारू पिली आहेस. हो कदाचित, चल आता झोपूया. असे म्हणत राक्षसी पलंगावर झोपली आणि घोरण्याचा आवाज येऊ लागला. राजकन्येचे हृदय धडधडत होते, परंतु भीतीखाली धैर्याची एक ज्वाला पेटत होती. तिने एका कोपऱ्यात लपलेल्या चंद्राला हळुवारपणे हाक मारली. तो लगेच बाहेर आला. जसजसे अंधारातून एक प्रकाश येत असल्यासारखे वाटत होते. तिने सगळे बोलणे चंद्राला सांगितले. चंद्राने तिच्या डोळ्यात पाहिले आणि तिला विश्वासाने सांगितले, आता तू काळजी करू नकोस. मी उद्या सकाळी या कामाला सुरुवात करेन. यात खूप मोठा धोका आहे. चंद्रकुसुम सेनेचा आवाज थरथरला. घाबरू नकोस, मी सर्व काही ठीक करेन. चंद्राने स्मित हास्य करून सांगितलं, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. राजकन्येचे डोळे ओले झाले. आता जातो आणि राक्षसांना यमलोकी पोहोचवून परत येतो. एवढे बोलून चंद्र निघाला. त्याची पाठ अंधारात ओसरली आणि तिथे उभ्या असलेल्या राजकन्येने फक्त एक मंद प्रार्थना केली, अरे देवा, या वीराचे रक्षण कर. त्याची तलवार कधीही निकामी होऊ देऊ नको. त्याला त्याच्या ध्येयात यश मिळो. हे परमेश्वरा, या चंद्र ललाटाला आशीर्वाद दे. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या आधी जेव्हा आकाशात फक्त एक फिकट निळी रेषा होती आणि बाकी सर्व काही शांत होते, तेव्हा चंद्राने आपले कपडे काढले आणि सरोवराजवळ आला. दुसरा कोणताही विचार न करता त्याने पाण्यात उडी मारली. सरोवर त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप खोल होते आणि तो खाली उतरत असताना एका काळ्या जादूने त्याला चारही बाजूंनी घेरले. काहीही दिसत नव्हते, जसे की दुसरे कोणते तरी जग आहे. तिथे प्रकाशाने शपथ घेतली असेल की मी येणार नाही. चंद्राचा श्वास कोंडू लागला. त्याच्या हृदयात हवेची कमी आता ज्वाला बनू लागली. त्याला लवकरच पेटी सापडायला पाहिजे होती आणि कदाचित परत त्याला संधी भेटू शकली नसती. अचानक जणू काही एखादी अदृश्य शक्ती जागृत झाली. चंद्राच्या कपाळावरचा चंद्र आणि त्याच्या तळहातावरील तारे एकत्र चमकले. जणू काही एकाच वेळी शेकडो दिवे पेटले आहेत. संपूर्ण सरोवर त्यांच्या प्रकाशाने चांदीने चमकत होते आणि त्या आंधळ्या अंधारात त्या प्रकाशाच्या किरणांनी चंद्राला पुन्हा धैर्यवान बनवले. त्याने वेगाने तळाशी शोध सुरू ठेवला आणि नंतर त्याची बोटे एका थंड धातूवर घासली. ती पेटी होती. ज्या क्षणी त्याने ती पेटी उचलली, चंद्राच्या शक्तीने त्याचे हृदय पुन्हा श्वास घेऊ लागले. तो वरती बघू लागला आणि शेवटी तो सरोवरातून बाहेर आला. हातात अजूनही ते रहस्यमय पेटी होती. राजकुमारीने सांगितल्याप्रमाणे त्याने ताबडतोब कुलूप उघडले. आतून 2 दिव्य फुले बाहेर पडली. एक गोड आणि मोहक सुगंध सोडत होती. पण नंतर दूरच्या जंगलाच्या खोलीतून मेघगर्जना आणि ओरडा ऐकू आला. राक्षसांना ते जाणवले. कोणीतरी त्यांच्या मृत्यूची किल्ली घेऊन आले आहे आणि ते पळत येत होते. कोणाच्या हातात तलवार होती, काहींच्या हातात गदा होती, तर काहींच्या हातात धनुष्य होते, तर काही भाले घेऊन येत होते. पण चंद्र तिथेच हसत उभा होता. निर्भय आणि स्थिर राहून त्याने हातातली 2 फुले चिरडली आणि त्यांचा रस पटकन आपल्या छातीवर चोळला. थेंब खाली पडण्यापूर्वीच त्याने ते गोळा केले. त्याने प्रत्येक कण त्याच्या शरीरात शोषून घेतला आणि मग संपूर्ण जंगल थरथर कापले. पृथ्वी हादरली आणि एकच जोरदार प्रतिध्वनीने सर्व राक्षस मृत्युमुखी पडले. एकही किंचाळ न होता, लढाई न होता सर्व काही संपलं होतं. पुढच्याच क्षणी पेटीतून एक पत्र बाहेर पडले. जणू काही कोणीतरी त्याच्या शौर्याचा आधीच अंदाज घेतला होता. अरे वीरा, तू जे केलेस तो एक चमत्कार आहे. पण आता ऐक, पुढच्या अर्ध्या तासात हे केतकीचे जंगल समुद्राने गिळंकृत केले जाईल. तुला जे हवे आहे ते तू घेऊन जाऊ शकतोस, पण जर तू इथे थांबलास तर ही जागा तुझा नरक होईल. हातात पत्र घेऊन चंद्राने पेटी तिथेच फेकली आणि राजवाड्याकडे धाव घेतली. राजवाड्यात प्रवेश करून तो थेट राजकुमारीच्या खोलीत गेला.
त्याने त्या काठ्या बदलल्या आणि तिला उठवले. राजकुमारी हसून म्हणाली, तू आलास? चंद्रा म्हणाला, हो, मी आलो. तेव्हा तिने पुन्हा विचारले, तू यशस्वी झालास? तेव्हा चंद्रा म्हणाला, हो, मी यशस्वी झालो. त्याच्या चेहऱ्यावर विजयाची आणि सच्चेपणाची चमक होती. कुसुमसेनाच्या डोळ्यांमध्ये पहिल्यांदाच शांतता होती. एक छोटंसं स्मित हास्य, जसे की वर्षानुवर्ष असलेले ओझे वितळून गेल्यासारखे वाटत होते. आता लवकर चल, अर्ध्या तासात ही जागा समुद्र गिळंकृत करेल. त्या पेटीमध्ये पत्र सापडले होते. आपल्याला आत्ताच निघायला लागेल. मला या जागेवरून काहीही नको आहे. चंद्रा, कोणतीही वस्तू नाही, आठवण नाही, काहीही नाही. चल, इथून निघून जाऊया. आता नाही, मला माझ्या बहिणीसाठी केतकीची फुले हवी आहेत, चंद्रा म्हणाला आणि तो बागेकडे पळाला. राजकन्या खिडकीजवळ पोहोचताच चंद्र हातात 5 केतकीची फुले घेऊन परतला. आता चला जाऊया. त्याने कुसुमसेनचा हात धरला आणि ते दोघेही पळू लागले. राजकन्या त्याच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नव्हती, पण चंद्राला मार्ग माहीत होता, जिथे त्याने घोडा सोडलेला. ते धावत असताना काळही हृदयाच्या ठोक्यांसोबत धावत होता. शेवटी ते पोहोचले. पक्षीराज तिथे उभा होता. थांबल्यावर जणू काही चंद्राला त्याच्यावर प्रेम होते. त्याने राजकुमारीला त्याच्यावर बसवले आणि नंतर तो स्वतः घोडेस्वार झाला. 3 तास उलटून गेले. चंद्रा, आता वेळ खूप कमी आहे, काळजी करू नकोस, राजकुमारी म्हणाली. पक्षीराजासाठी एवढे पुरेसे आहे. आणि मग त्याने लगाम लावताच पक्षीराज वाऱ्याशी बोलू लागला. कृतेज, निर्भय आणि अद्भुत. केतकीचे जंगल हळूहळू त्यांच्या नजरेतून दूर होत होते. जणू काही एक स्वप्न संपत होतं. 1 तासातच त्यांनी केतकी जंगलाची सीमा ओलांडली होती. आणि मग अचानक पृथ्वी हादरली आणि चंद्राने आपला घोडा थांबवला आणि मग मागे वळून पाहिले. ते काय होतं? कुसुमसेनने थरथरत्या आवाजात विचारले. जमिनीखालून गोंधळ उडाला आणि आकाशात काळी धूळ पसरली. हे केतकी वन बुडणार आहे, याची खूण आहे, चंद्राने गंभीर स्वरात सांगितले. आणि त्याच क्षणी एक मोठी इमारत कोसळली. चंद्राने लगेच समुद्रदेवाचा मंत्र पुन्हा उच्चारला आणि तो पाठ संपताच समुद्राच्या प्रचंड लाटा फुटल्या आणि एक जादूचा मार्ग तयार झाला. राजकुमारी, काळजीपूर्वक बसा आणि या केतकी फुलांची काळजी घ्या, असे म्हणत चंद्राने पक्षीराजाला वाऱ्यापेक्षाही वेगाने धावायला लावले. केतकीचे जंगल आता मागे राहिले होते. त्याची मुळे पाण्यात बुडत होती. परत येताना चंद्राने तोच मार्ग स्वीकारला जो येताना निश्चित केला होता. तेच कांसरी जंगल, तीच शांत झुडपे, पण यावेळी हवेत हलकेपणा होता. सूर्य उगवण्याच्या बेतात असताना कुसुमसेना थकलेल्या आवाजात म्हणाली, आता आपल्याला थोडा वेळ विश्रांती घेण्याची गरज आहे. आणि चंद्राने हसत म्हटले, मला तर भूक पण लागली आहे. तो जवळच्या झाडावर चढला आणि त्याने गोड फळे तोडून आणली, जी दोघांनी मिळून खाल्ली. परंतु भूक मिटताच एका गंभीर काळजीने वातावरणात घेरले. ठीक आहे चंद्रा, कुसुमसेनचा स्वर बदलला, तू मला मुक्त केलेस, पण आता मी कुठे जाऊ? माझे राज्य समुद्राने गिळंकृत केले आहे. चंद्राकडे काहीच उत्तर नव्हते. चंद्र गप्प राहिला. अरे, तू मला मुक्त केलेस, म्हणून आता माझी जबाबदारी तुझ्यावर आहे. तिच्या बोलण्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक प्रामाणिक सरळपणा होता. चंद्र विचारात हरवला होता. जणू काही एक नवीन परीक्षा त्याची वाट पाहत होती. मग त्याने विचारले, तू माझ्याशी लग्न करशील का? कुसुमसेना जणू काही या प्रश्नासाठी आधीच तयार होती. ती कोणताही संकोच न करता म्हणाली, तू तयार आहेस की नाही हे तुझ्यावर अवलंबून आहे. चंद्रा हसत म्हणाला आणि पुढचे उत्तर कोणत्याही नाटकाशिवाय होते. कोणतेही ढोंग नव्हते. ठीक आहे चंद्रा, मी तयार आहे. मी माझ्या स्वप्नातही तुझ्यासारखा धाडसा पती पाहिला नाही. मला आणखी काय हवे आहे? असे बोलत ती लाजली. तिचा चेहरा खाली केला आणि हलकेच हसली. चंद्राचे हास्य त्याच्यासोबत वाहू लागले. संध्याकाळपर्यंत ते घरी पोहोचले. चंद्राने दार ठोठावले. आतमधून जसा दरवाजा उघडला तसे तारिका थक्क झाली. दादा म्हणत तिने धावत येऊन त्याला मिठी मारली.
चंद्राने तिच्या पाठीवर हात थोपटला आणि हसत बोलला, बघ बहिणी, तुझ्यासाठी फक्त केतकीची फुले नाही तर मी तुझ्या वहिनीलाही आणले आहे. चंद्राने तिच्या पाठीवर हात थोपटला आणि हसत बोलला, बघ बहिणी, तुझ्यासाठी फक्त केतकीची फुले नाही तर मी तुझ्या वहिनीलाही आणले आहे. आणि त्याने कुसुमसेनाकडे इशारा केला. तारकाने त्याला मिठी मारली. निसंशयपणे, कोणतेही प्रश्न नाहीत, फक्त प्रेम आणि आपलेपण. मग तिच्या वहिनीने हळुवारपणे विचारले, तू मला एक फूल देऊ शकतेस का? मग तारका हसून म्हणाली, एकच काय वहिनी, तुझ्यावर तर ही संपूर्ण फुले ओवाळून टाकेन. परंतु कुसुमसेना हसत म्हणाली, नाही ताई, मला तर फक्त एकच पाहिजे, ते पण सजावटीसाठी नाही. चंद्राने किंचित गोंधळून विचारले आणि मग ती किंचित हसली. मी त्याचे रोप इथेच लावेन. या फुलामुळे माझे आयुष्य बदलले. चंद्राने तिच्या खांद्यावर हळुवारपणे हात ठेवला. अगं कुसुमसेना. आणि मग त्यांच्या तिघांच्याही चेहऱ्यावर एक हास्य फुलले. एक आराम, प्रेम आणि नवीन सुरुवातीच्या तेजाने भरलेले चेहरे. दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्व काही आपोआपच सोपे होत गेले. चंद्रा जवळच्या मंदिरात गेला आणि एका साध्या पण सन्माननीय लग्नात कुसुमसेनेला आपला जीवनसाथी बनवले. आता तो त्याच्या जुन्या आयुष्यात परतला होता. जंगलात जायचे, औषधे आणायची, शिकार करायचे, जसे की तो पहिले करत होता. परंतु त्याच्या परत येण्याची वाट कोणीतरी आणखी बघत होते. कुसुमसेना आणि तारिका यांच्यातील नाते इतके मजबूत झाले की जणू काही त्या वर्षानुवर्ष एकाच घराच्या भिंती सामायिक करत होत्या. कुसुमसेना घरातील सर्व कामे करत असे आणि तारका तिला प्रत्येक छोटी मोठी गोष्ट शिकवत असे. चुलीच्या ज्वाळेपासून मंदिराच्या प्रार्थनेपर्यंत सर्व काही. तिच्याकडे पाहून कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते की ती हीच मुलगी आहे जी कधी काळी पुष्पवती राज्याची राजकन्या होती. ती एका मुलीतून स्त्री बनली होती. एक पत्नी, एक बहीण आणि पहिल्यांदाच एका कुटुंबाचा भागही. चंद्रा त्याच्या कामात व्यस्त होता, पण नशिबाच्या रेषा त्याच्या नशिबाच्या कपाळावर लिहिलेल्या चंद्रा इतक्या वाकड्या होत्या. एके दिवशी तो जंगलात शिकार करत असताना तेव्हा राजा ब्रह्मदत्ताने पुन्हा त्याला पाहिले. यावेळी तो आत्मविश्वासू होता. त्या तरुणाच्या कपाळावर चमकणारा चंद्र त्याचा हरवलेला मुलगा होता. थांब तरुणा, राजाचा आवाज ऐकू आला. चंद्राने आपला घोडा मंदावला आणि बोला असे तो म्हणाला, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. राजाने आग्रह केला, परंतु चंद्र म्हणाला, माफ करा, मला आता लगेचच जायचे आहे. जर तुम्हाला भेटायचे असेल तर मोठ्या बाजारातल्या सगळ्यात छोट्या घरात या, मी तिथेच राहतो. मी आता थांबू शकत नाही. आणि असे म्हणून तो त्याच्या मार्गावर निघाला. राजा थोडा वेळ तिथेच उभा राहिला, पण आता त्याने निश्चय केला होता, यावेळी तो त्याला भेटल्याशिवाय परतणार नाही. त्या दिवशी राजवाड्यात परतताना त्याने आपल्या 6 राण्यांना बोलावले आणि त्या येताच त्याचा राग भडकला. तुम्ही माझ्या मुलांचे काय केले? त्याचे संतापजनक भाव पाहून राण्या थरथर कापल्या. आम्हाला समजले नाही महाराज, मोठी राणी घाबरून म्हणाली. तुम्हाला फटके मारले की तुम्हाला आपोआप समजेल. राजाने जमिनीवर चाबूक मारला आणि भीतीने सत्य बाहेर आले. राण्या रडत होत्या, भीक मागत होत्या, आम्हाला क्षमा करा. परंतु राजाने आपला निर्णय सांगितला. तुम्हाला माफीही भेटणार नाही, तुमचे प्राण देखील घेतले जाणार नाहीत. तुम्ही आता गरिबीचे जीवन जगाल, जे आजपर्यंत माझी मुलं जगत आली आहेत. तुम्ही आजपासून राण्या नाही, सामान्य स्त्रिया आहात. मी तुम्हाला देशातून हाकलवून लावीन. सैनिकांनो, त्यांना राजवाड्यातून बाहेर काढा आणि त्या दासीला बंदिवान करा. राजवाड्याच्या भिंतीवर राण्यांच्या ओरडण्याचा आवाज येत होता, पण राजाचे मन आता कोणत्याही कोमलतेसाठी तयार नव्हते. मग त्याने प्रधानांना बोलावले. धाकट्या राणीला काय झाले? प्रधानांनी डोके टेकवले आणि म्हणाले, महाराज, आम्हाला माहीत आहे, त्या जवळच्या एका गावामध्ये राहत आहेत. खूप वर्षांपासून माहीत होते, परंतु आजपर्यंत तुम्हाला सांगण्याचे धाडस नाही केले. राजाचे डोळे एकदम मऊ झाले, परंतु आवाजात त्रोस दृढपणा होता. तुम्ही धन्य आहात प्रधानमंत्री. जा, कृपया त्यांना सन्मानपूर्वक सोबत आणा.
दुपारचा सूर्य आकाशात त्याच्या शिखरावर होता, जेव्हा राजा ब्रह्मदत्त एका सामान्य वनवासीच्या वेशात चंद्राच्या घराबाहेर शांतपणे उभा होता. त्याच्या मनात आशा, डोळ्यात शंका आणि त्याच्या हृदयात शेकडो प्रश्न एकमेकांशी भिडत होते. तेव्हा खिडकीतून त्यांनी आतमध्ये पाहिले आणि त्या क्षणी संपूर्ण विश्व थांबल्यासारखे वाटले. समोर तोच तरुण, त्याच्या कपाळावर चमकणारा चंद्र आता कोणत्याही भ्रमाचा भाग नव्हता. स्वच्छ, तेजस्वी आणि भव्य त्याच्या तळहातावर तारे होते. राजाचा श्वास थांबला. अरे देवा, हा माझा मुलगा आहे आणि ही कन्या देखील माझीच मुलगी. तो डोळे भरून दोघांनाही पाहू लागला. ती तरुण मुलगी, तिला बघितल्यावर मनामध्ये एक गोड संशय निर्माण झाला की ही माझ्या मुलाची पत्नी आहे. राजाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आनंदाने, पश्चातापाने आणि वर्षानुवर्ष त्याच्या हृदयात बंद असलेल्या अपूर्ण प्रेमाने. त्याने विलंब न करता दार ठोठावले. चंद्राने दार उघडताच तोच अनोळखी व्यक्ती होता जो त्याला त्या सकाळी त्या रस्त्यावर भेटला होता. हो, मला सांगा, तुमचं काय काम आहे? चंद्रा प्रेमाने, करुणेने म्हणू लागला. पण राजा पुढे आला आणि त्याला मिठी मारली. अरे माझ्या मुला. त्याच्या आवाजात तुटलेल्या नात्याचा आक्रोश होता. तारका आणि कुसुमसेना देखील बाहेर आले. माझ्या मुलांनो, घाबरू नका. मी या राज्याचा राजा आहे, ब्रह्मदत्त, आणि तुम्ही दोघेही माझे मुले आहात. चंद्र आणि तारका पूर्णपणे स्तब्ध झाले. चंद्राला शब्दही सुचले नाहीत. हे कसे खरे असू शकते? पण राजा म्हणाला, मला समजते की यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. माझ्यासोबत राजवाड्यात चला, मी तुम्हाला सर्व काही सांगेन. ते चौघेही रथावर चढले आणि राजवाड्याकडे निघाले. राजवाड्यात धाकटी राणी शिवकर्णी ओल्या डोळ्यांनी वाट पाहत होती. दार उघडताच तिने दोघांनाही मिठी मारली. वर्षानुवर्ष साठवून ठेवलेले तिचे मातृप्रेम उफाळून आले. राणी, मला माफ कर. हा चंद्रा तुझा मुलगा आहे आणि ही तुझी सून आहे. राजा दाबलेल्या आवाजात म्हणाला. मग सुईणीला बोलावण्यात आले. तिने रडत रडत संपूर्ण सत्य उघड केले. आई. चंद्राच्या डोळ्यातून आई हे शब्द चमकले आणि संपूर्ण राजवाडा एका क्षणात जिवंत झाला. लाजाळू, माझ्या मुला, तू या राज्याचा युवराज आहेस आणि ही तुझी बहीण राजकन्या आणि ही सुंदर मुलगी तुझी पत्नी आहे. भावी राणी शिवकर्णी थरथरत्या आवाजात म्हणाली. बाळा, मला सांग, तुझ्या दत्तक पालकांनी तुला काय नाव दिलं आहे? आई, माझे नाव चंद्रललाट आहे आणि ही माझी बहीण तारिका, माझी पत्नी पुष्पावतीची राजकन्या कुसुमसेना. राजाने लगेच आदेश दिला. प्रधान, आज्ञा असावी महाराज. आपल्या राज्यात 1 आठवड्याचा उत्सव होईल अशी घोषणा करा. राजकुमार आणि राजकुमारी परत आले आहेत. पूर्ण राज्य दिव्यांसारखे उजळून निघाले आहे. मंत्र्यांनी, सेनापतींनी आणि राज्यातील नागरिकांनी त्यांचे फुलांनी आणि जल्लोषाने स्वागत केले. त्या रात्री जेव्हा चंद्र आणि कुसुमसेना थोडे एकांतात होते तेव्हा चंद्र म्हणाला, तुम्ही कल्पना करू शकता का की मी एक राजकुमार आहे? कुसुमसेना हसली. मला अजूनही विश्वास बसत नाही. आता तू राणी होशील. चंद्रा तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणाला, ऐका. हो, ती जागा परिपूर्ण असेल ना? कुसुमसेनेने बागेकडे बोट दाखवले. कोणासाठी? केतकीच्या रोपासाठी. आणि एवढे बोलून तिने आपले डोके चंद्राच्या खांद्यावर टेकवले. दोघेही चंद्राला पाहत होते, जसे की त्यांच्या जीवनातील अपूर्ण गोष्टी त्याच चंद्रामध्ये पूर्ण होत होत्या. नंतर चंद्राने त्याच्या पराक्रमाने पुष्पवतीचे राज्य जिंकले. लोकांना त्यांची आणि तारकाची आवड असल्यासारखे वाटले. मग ते त्यांच्या राक्षसी काकू आणि काकांकडून आशीर्वाद घेण्यासाठी गेले, ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पुतण्यासाठी एक राजवाडा सजवला होता. तारकाचा विवाह निकटवर्ती राज्याच्या राजकुमाराशी झाला. 10 वर्षानंतर राजा ब्रह्मदत्तने राज्य त्यागून सिंहासन चंद्रललाटावर सोपवले आणि अशा प्रकारे एक अधुरी कहाणी पूर्ण झाली. प्रेक्षकांनो, ही कथा इथेच संपन्न होत नाही आणि आता आपण चांगल्या काळांबद्दल जाणून घेऊ. लवकर उठा आणि देवी लक्ष्मीची ही कथा ऐका. संपत्तीचा वर्षाव सुरू होईल. भक्तांनो, असे म्हटले जाते की सकाळची वेळ
फक्त जागे होण्यासाठी नसून तुमचे भाग्य जागृत करण्यासाठी असते. ज्याप्रमाणे सूर्याची पहिली किरणं अंधार दूर करतात, त्याचप्रमाणे जो कोणी देवी लक्ष्मीची ही कथा ऐकतो तो आपल्या जीवनात अंधार मागे सोडतो. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की जो व्यक्ती सकाळी देवी लक्ष्मीची कथा भक्तीने ऐकतो त्याला संपत्ती, सौभाग्य आणि आनंद मिळते. आम्ही तुम्हाला जी कथा सांगणार आहोत ती केवळ एक कथा नाही, तर एक अनुभव आहे, एक रहस्य आहे जे आपल्याला शिकवते की देवी लक्ष्मी केवळ संपत्तीची देवी नाही, तर सद्गुणांची अधिष्ठात्री देखील आहे. ती धनाची प्रमुख देवता आहे. तर या आपल्या मनाला शांत करा आणि माता लक्ष्मीच्या दिव्य चरणांपाशी लक्ष द्या, कारण आजची कथा ऐकल्यामुळेच तुमच्या आयुष्याचे दरवाजे सौभाग्य आणि समृद्धीने उघडणार आहेत. खूप वर्षांआधी एक छोटेसे गाव होते. तिथे एक व्यापारी राहत होता. तो रोज मेहनत करत असे, परंतु त्याच्या आयुष्यात कधी संपत्ती टिकत नव्हती. रोज त्याच्या दुकानावर ग्राहक यायचे, पण जसजसा दिवस मावळायचा तसतशी त्याची कमाई कोणत्या न कोणत्या कारणाने निघून जायची. थकलेल्या मनाने एक दिवस तो भगवान विष्णूंना शरण गेला. तो म्हणाला, हे देवा, मी रोज मेहनत करतो, दानधर्म करतो, तरीही संपत्ती टिकत नाही, असे का? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, तू केवळ संपत्तीची आशा करतोस, परंतु लक्ष्मीची नाही. जोपर्यंत लक्ष्मीचे स्वागत मनापासून केले जात नाही तोपर्यंत संपत्ती टिकणार नाही. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी उठ, आंघोळ करून एक दिवा लाव आणि मनापासून देवी लक्ष्मीची ही कथा ऐक. तेव्हा तुझ्या जीवनात एक परिवर्तन येईल. व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशी तेच केले. पहाटे लवकर त्याने दिवा लावला आणि देवी लक्ष्मीची कथा ऐकायला सुरुवात केली. कथा अशी होती की जेव्हा पृथ्वीवर पाप वाढले तेव्हा देवी लक्ष्मी क्षीरसागरात गेली. जगात दारिद्र्य पसरले, देवता मनुष्य सगळे त्रस्त झाले. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले की जोपर्यंत लोक सच्चेपणा, विनम्रता आणि सेवेला आपले मानत नाहीत तोपर्यंत लक्ष्मी परत येणार नाही. तेव्हा सर्वांनी प्रतिज्ञा घेतली की ते आपले कर्म सदैव शुद्ध ठेवतील. तेव्हाच लक्ष्मी प्रकट झाली आणि जिथे भक्ती, प्रामाणिकपणा आणि दया असेल तिथेच ती वास करत राहिली. या कथेने व्यापाऱ्याला इतका मोह झाला की त्याने दररोज सकाळी ती कथा ऐकण्याची प्रतिज्ञा केली. हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले. दुकानात ग्राहकांची गर्दी जमली आणि घरामध्ये सुखशांती आली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचे मन संतुष्ट झाले. असे म्हणतात की माता लक्ष्मी तिथेच निवास करते जिथे मन शुद्ध आणि बोलणे प्रेमळ स्वभावाचे असते. प्रिय प्रेक्षकांनो, जर देवी लक्ष्मीची ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल, जर तुम्हाला ती ऐकताना दैवी शांती, अवर्णनीय आनंद किंवा तुमच्या आत एक अद्भुत ऊर्जा जाणवली असेल, तर समजून घ्या की ती देवी लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे. असे म्हटले जाते की जिथे श्रद्धा असते तिथे लक्ष्मी स्वतः येते आणि जिथे देवी लक्ष्मी येते तिथे केवळ संपत्तीचा वर्षाव होत नाही, तर प्रेम, शांती आणि सौभाग्य देखील वास करते. भक्तांनो, आजची कहाणी फक्त ऐकण्यासाठी नव्हती, तर ती प्रत्येक घरात दिव्यासारखी जळणाऱ्या आईची आठवण होती. ती आई जी आपल्याला आठवण करून देते की खरी संपत्ती सोन्या चांदीमध्ये नाही, तर सच्चेपणा, सेवेत आणि समर्पणात आहे. जर तुम्हाला या कथेत भक्तीची अनुभूती झाली असेल, जर तुमचे हृदय म्हणत असेल की हो, हीच ती कहाणी आहे ज्याची तुमचा आत्मा वाट पाहत आहे, तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून हे दिव्यत्व अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचेल. कृपया आपल्या आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमचा प्रत्येक सबस्क्रायबर आमच्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. तसेच आमच्यासाठी एक प्रेरणा आहे जी आम्हाला वारंवार माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि अनेक दिव्य कथांना तुमच्या आयुष्यात पोहोचवण्यासाठी शक्ती देते. रोज सकाळी तुम्ही माता लक्ष्मीचे नाव घ्याल, तुम्ही कथेचे स्मरण कराल, तर तुमचे जीवन केवळ समृद्ध होणार नाही, तर आतूनही उजळ होईल. तर आपण ही कहाणी
माता लक्ष्मीच्या दिव्य नावाने संपवूया. जय माता लक्ष्मी. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.